व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट हे जे रियालिटी शोज असतात आणि त्याच्यामध्ये लहान मुलं येऊन गातात आणि त्यांच्यावर तर केवढं प्रेशर येत असेल ग परफॉर्मन्स. मी गेलेला होता भाग आणि मी दुसऱ्याच राऊंडला आउट झाले होते आणि सगळ्यांना माहित होतं मी मालती पांडेंची नात आणि ऑब्व्हियसली घर आमचं गाण्यातलं त्यामुळे सगळे ओळखत होते. तेव्हा काय वय होतं तुझं? साधारण 17. पण त्याच्यानंतर मी कधीच रियालिटी शो मध्ये गेले नाही. तुम्ही जेव्हा आता टीव्हीवर ते सगळी गाणी येतात त्याला एक साऊंड, तो जो साऊंड आहे तो चकचकीतच असला पाहिजे. बरोबर. आता टेक्निकली आपण एवढे ऍडव्हान्स्ड आहोत की त्याच्यावर प्रोसेसिंग होणारच ते, कारण ऑडियन्स टीआरपी पाहिजे ना आपल्याला, अर्थात तेवढी क्वालिटी दिलीच पाहिजे त्या रियालिटी, तर आपण ऑडियन्स खेचून आणणार आहोत. मला सांगायला पाहिजे की आमच्याकडे असे आर्टिस्ट आहेत, ते असे सिंगर्स आहेत की ते इतके भारी आहेत, तर लोक ते बघणार आहेत. रियालिटी शो झाल्यानंतर असे पण आहेत किती सिंगर्स की मग पुढे त्यांचं काय झालंय. मॅग्नम ओपस मुगले आझम याच्यामध्ये तू अनारकली प्ले करतेस. जेव्हा माझ्याकडे ही संधी आली, जेव्हा त्यांनी मला विचारलं, आय हॅड सेड नो टू देम. ओके. मी 2दा त्यांना नाही म्हणले. बर. कारण मला माहितीच नव्हतं काय आहे हे. सो ऑल द कास्टिंग इज डन बाय मुकेश छाबडा. हो. सगळ्यांच्या ऑडिशन्स म्हणजे फार त्यांनी आदितीराव हैदरीचा पण ऑप्शन सरांना दिला होता. तर सर म्हणले की हे म्युझिकल आहे, इथे मला खरी गायिका पाहिजे, दिस इज लाईव्ह सिंगिंग. आणि मग त्यांनी माझा कुठल्या तरी युट्यूबचे त्यांनी सगळे व्हिडिओज बघितले होते आणि मग मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते म्हणले, मैं तो आपका फॅन बन चुका हूं आपके गाने का. तो उसमें तो कुछ है ही नहीं, मतलब मनीष मल्होत्रा इज डुइंग द कॉस्ट्युम्स. तिथे मला असं झालं की काय. सो आय विल बी सराउंडेड बाय 40 कथक डान्सर्स आणि मला मध्ये प्यार किया तो डरना क्या मला तिथे मध्ये उभं राहून गायचंय. आणि मला असं झालं की बापरे हे काय. व्हॉट इज युअर बिगेस्ट इन्सिक्युरिटी? मला असं वाटतं, हे माझं मत आहे की माझ्यामध्ये खूप खूप अनटॅप्ड पोटेन्शियल आहे आणि तशा ऑपॉर्च्युनिटीजच मला मिळणार नाही. राईट. आज जाने की जिद ना करो. वाह 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 वाह. मैं तो आज मतलब बस भाई अभी और कुछ नहीं हुआ तो भी चलेगा लाइफ में, अशा पोझिशनला मी आलेली आहे. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजन हा जो आमचा चॅनल आहे हा सातत्याने वाढतोय, तो सबस्क्रायबर्स वाढतायत, याच्यावरूनच कळतंय की तुम्ही सगळे बघताय आणि खूप एन्जॉय करताय. आमचे रील्स पण तुम्ही खूप अप्रिशिएट करता आहात अँड वी आर सो 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 थँकफुल फॉर दॅट. पण अजूनही तुमच्यातले काही जणांना सबस्क्राईब करत नाहीयेत. सो मी थोडंसं असं सजेस्ट करेन तुम्हाला की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन एपिसोड आला ना तुम्हाला लगेच कळेल. कारण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या शोवर कसे मस्त इंटरेस्टिंग गेस्ट येतात. सो कमिंग टू आवर टुडेज गेस्ट, आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव ऐकलं ना की कानात आवाज घुमतो. मी अर्थातच बोलतेय प्रियांका बर्वे बद्दल. हाय प्रियांका. हाय रीमाताई. वेलकम टू आवर शो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रियांका, मी आता जसं म्हंटल तसं की तुझं नाव घेतलं की कानात सूर घुमायला लागतात. म्हणजे इतकी ती ओळख तुझी झालेली आहे. पण जेव्हा मी तुझ्या इन्स्टा पेजवर आज असंच रिसर्च करत होते तेव्हा मला दिसलं की तू तुझं डिस्क्रिप्शन मात्र मदर, सिंगर आणि ऍक्टर असं केलंय. सो आधी यू आर अ मदर, मग यू आर अ सिंगर. सो टेल अस अबाउट प्रियांका द मदर. वन्स अ मदर ऑलवेज अ मदर, राईट? सो खूप सुंदर अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यातला. युवान झाल्यापासून सगळं आयुष्य एकतर त्याच्या भोवती 360 डिग्रीज बदललंय आणि माझ्याही वेगवेगळ्या काय म्हणू, माझेही स्वभावातले वेगवेगळे पैलू त्याच्यामुळे मला बाहेर आलेत की मी अशी पण असू शकते, मी पेशंट पण असू शकते, किंवा एवढं काय म्हणू ते मातृत्वाचं जे फिलिंग आहे जे आपल्याला ह्याच्या आधी त्याचा एक्सपिरियन्सच नसतो. सो एक वेगळी प्रियांका मी स्वतःला असा अनुभव आहे का? म्हणजे माझ्यात तर म्हणजे मला हा अनुभव खूप आलेला आहे म्हणून विचारते की अरे मी अशीच होते लहानपणी आणि म्हणून हिनी हे असं असता कामा नाहीये. सेम, म्हणजे सारंग माझा नवरा मला म्हणतो की तू तुझ्याच सारखा आहे अगं, तू कशी कटकटी आहेस ना, तसाच त्याचा सूर आहे बघ, त्याची चिडचिड पण तशीच आहे. आणि तो गातो
नाही असं गातो वगैरे नाही. आता मी ती जी रील पाहिली त्याच्यामध्ये तो अगदी तुझ्या सुरात सूर मिसळतो. म्हणजे असं एकदा घडलं आणि ते रील खूप व्हायरल झालं. म्हणजे अगदी नॅशनल टेलिव्हिजनवर ते दाखवलं गेलं. बिंदिया ले गई मी. सो एकदा मी अशीच, तो त्याच्यामध्ये अक्षरशः एक 6 महिन्यांचा आहे आणि मी रियाजाला बसले होते. आय थिंक त्याला बसताही येत नाही. मी त्याला असं धरून बसलीये आणि मी रियाजाला बसली आणि माहिती नाही का मी असंच त्याला म्हणलं चल का बरं असं करून, आणि त्यानं सुरात सूर मिसळला आणि सारंगही तिथे होता आणि त्याला असं वाटलं की त्यांनाही ते कॅप्चर केलं आणि त्यानं खरंच सूर लावलेत त्याच्यात. म्हणजे तर शब्दही म्हणण्याचा त्यानं प्रयत्न केलाय किंवा गंधार मी लावला तर त्यानं गंधार लावलाय. मी थोडं वर गेले तर तो. सो आम्ही एकदम अवाकच झालो की अरे काय हे चमत्कारच आहे. आणि मी असं ते एकदम एक्साइटमेंटनी ते टाकून दिलं आणि ते इतकं व्हायरल झालं. आणि त्याच्यानंतर मग मी अशी कुठेही फिरत असते सिग्नलला वगैरे लोक मला दिसतात, अहो प्रियांका बरे तुमचा मुलगा आता गायला लागला असेल ना. म्हणजे अशा रीतीने एक्सपेक्टेशन लगेच वाढलेत लोकांचे की आता तर काय तो तर प्रोच झाला. असं काही नाहीये. लेट मी क्लिअर दिस. ओके. तो आता 4.5 वर्षांचा आहे आणि ऑफकोर्स सगळं म्युझिक बॅकग्राऊंड आहे आमच्या घरी. मी, माझा नवरा, सासू सासरे, आई बाबा माझे, एव्हरीवन इज इन म्युझिक. तर तो आता ही इज जस्ट ॲब्झॉर्बिंग म्युझिक. सगळं तो नकळतपणे त्याच्या कानावर ते पडतंय आणि ऐकतोय. आणि गायला सांगितलं तर कधी कधी गातो पण आता त्याचं सगळं लक्ष खेळण्यात. तो टिपिकल मुलगा, बॉल, फुटबॉल, क्रिकेट आणि ग्राउंड आणि गाड्या, ऑब्सेस्ड विथ दॅट. ट्रक्स, डंपर ट्रक, हे असं तेव्हा असे वेगवेगळे आमचे हे असतात गोष्टी. पण ऐकतो म्हणजे मी कुठलंही गाणं मी समज कशाचा रियाज करत असेल, प्रॅक्टिस करत असेल, तर एकदा मी ते गाणं गायलं ना की तो अननोईंगली ते गाणं त्याला पाठ होत असतं. आणि आम्ही अजून त्याला फार ते म्हणून दाखव अशा झोन मध्ये मी जात नाहीये. अजून त्याला लेट हिम ॲब्झॉर्ब. आणि त्याचं वय असं आहे ना की ही इज लाईक असे पिकअप करतात टिप कागद असतो तसंच ते. त्याच्यामुळे खूपच सुंदर. पण मला सांग, लोकांच्या अपेक्षा तर झालेल्याच आहेत. म्हणजे आता सपोज तो मोठा झाल्यावर जर त्यांनी ठरवलं की मला गाणं नाही गायचं तर अनेक लोकच डिसअपॉइंट होणार आहेत. पण त्यांनी जर असं समजा ठरवलं, अर्थात घरात इतकं वातावरण असताना असंही होऊ शकतं की त्याला दुसरं काही हेच नाहीये, ही इज गोइंग टू डू दिस, असं होऊ शकतं. पण असंही होऊ शकतं की नाही मला हे नाही करायचंय. आणि ही पिढी खूप क्लिअर आहे त्यांना काय करायचंय आणि काय नाही याच्याबद्दल. आणि तो जर म्हणाला की मला नाही गायचंय किंवा मला गाण्याशी रिलेटेड काहीही करायचं नाहीये, तर तुझी रिॲक्शन काय असेल? आय थिंक आय एम ॲब्सोल्युटली ओके विथ इट. कारण मला म्हणजे मी आणि सारंग बरेचदा असं म्हणतो की काय होतं, इतकं ओव्हर म्युझिक आहे आमच्याकडेही. म्हणजे एव्हरीवन इज इन द सेम फील्ड की तो असं म्हणूच शकतो की मला आता काहीतरी वेगळं करायचं. ह्या आन्सरला आम्ही रेडी आहोत. म्हणजे मनाची तयारी आम्ही करतोय. त्याला जे करायचंय ते त्यानं करावं आणि त्याच्यासाठी विल ऑलवेज बी सपोर्टिव्ह. एक आई बाबा म्हणून आम्ही त्याला काय प्रोव्हाइड करू शकतो त्याच्यासाठी ते त्यानं करावं. ते जे करतोय ते उत्तम करावं, एवढंच आहे. बरोबर. पण टॉकिंग अबाउट युवानचा अर्थ काय का? युवान म्हणजे लॉर्ड शिवा किंवा हेल्दी, यंग म्हणजे युवा सारखं युवान. ओके. तर मला सांग की युवान तर 6 महिन्याचा असताना त्यांनी तुझ्या स्वरात स्वर मिळवला, सुरात सूर मिळवला म्हणतात ऍक्च्युली. तर तू पहिल्यांदा तुला गाणं कधी सापडलं हे आठवत आहे का तुला? सो मी बेसिकली माझी आजी मालती पांडे बर्वे, माझे आजोबा पंडित पद्माकर बर्वे. सो घरातच गाणं होतं. आणि फक्त म्हणजे आजी आजोबा नाही तर आजीची बहीण मंदा पांडे, मंदाकिनी पांडे, ही पण गीत रामायणात हे सगळे गायलेले आहेत. सो आजीचा भाऊ, म्हणजे हे मी कधीच कुठे बोललेले नाहीये, प्रकाश पांडे, ही वॉज अ डिसायपल ऑफ पंडित रविशंकरजी. ते सतार वाजवतात. सो माझे आजोबा पंडित पद्माकर बर्वे, बर्व्यांकडे पण सगळे आर्टिस्ट, म्हणजे कोणी पेंटर्स आहेत, मनोहर बर्वे सुद्धा म्युझिकमध्ये होते. सो एवढं मोठं काय म्हणू एक लेगसी आहे आणि ती माझ्यात नसती आली तरच नवल होतं. आणि माझे ऑफकोर्स माझे बाबा राजीव बर्वे, तेही क्लासिकल सिंगर आहेत, सुगम सुद्धा गातात. आणि माझ्याकडे ना घरी कॅसेट्स आहेत. आम्ही जेव्हा कधी असं पण जुन्या गोष्टी शोधत असतो ना, तेव्हा अशा कॅसेट्स मिळाल्या आहेत की मी अक्षरशः युवान जेवढा आहे ना त्याच्याही पेक्षा मी आय थिंक लहान आहे.
3.5-4 वर्षांची आहे. आणि आजी आणि आजोबांनी त्या रेकॉर्ड केल्यात. बर. की म्हण बरं, हार्मोनियमचा सूर ऐकू येतोय आणि मी खूप उंच पट्टी आहे तेव्हा माझी. खूप उंच पट्टीत गाते आणि मी अक्षरशः सगळे 7 सूर मी सुरात खडे लावलेले आहेत आणि सगळे थाट म्हणलेले आहेत. आणि ही इतकी गोड रेकॉर्ड आहे, ही इतकी सुंदर आठवण आहे माझ्यासाठी की आजी आजोबा, कारण आजी आजोबांचा सहवास खूप नाही लाभला मला. आजी मी अक्षरशः किती असेल म्हणजे 96 साली माझी आजी गेली. मी तेव्हा 6 वर्षांची होते. तिला दम्याचा विकार होता, त्यामुळे ती गेली. त्यामुळे आजीचा सहवास खूप नाही लाभला. पण हळहळ आहे कुठेतरी ती आज असली असती आणि तिने बघितलं असतं मला, तर तिला किती आनंद झाला असता. सो असे खूप लोक, मी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाते तेव्हा कोण ना कोणतरी मला असं भेटतं आजी आजोबांच्या आठवणी सांगणार. कारण माझे आजोबा सुद्धा ऑल इंडिया रेडिओमध्ये होते कामाला आणि त्यांची बदलीची नोकरी होती. म्हणजे माझ्या बाबाचं बालपण पुणे नाही तर दिल्ली, अगरताला, म्हणजे असे भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलेलं आहे. सो प्रत्येक ठिकाणचे, इंदोर, सो अशा प्रत्येक ठिकाणच्या आठवणी आहेत की बर्वे सर हमारे यहाँ रहते थे, उनका रियाज हम सुनते थे. सो वेगवेगळे लोक, अलाहाबाद वगैरे इथनं वगैरे, म्हणजे नॉट जस्ट महाराष्ट्र, अख्ख्या भारतात ना या आठवणी मला सांगतात. आणि मला असं वाटतं की अरे काश मला हे माहित असलं असतं. मला माहितीच नाही. आम्हाला हे ऍज देअर ग्रँड डॉटर मला या सगळ्या गोष्टी माहितीच नाही. पण म्हणजे इमॅजिन द रिचनेस जो तुझ्या वडिलांना मिळाला, कारण ते स्वतः सुद्धा गायचे, गातात रादर. तर आजोबा गायचे आणि ते गातात. सो ते पण शिकतच होते ना गाणं त्या वयात. आणि त्या वयात ते असे विविध ठिकाणी राहिल्यामुळे त्यांना कसलं एक्सपोजर मिळालं असेल. प्रचंड. फक्त काय झालं, बाबा म्हणजे आजोबा माझे 50 वर्षांचे होते तेव्हा बाबाचा जन्म झाला. लेट चाइल्ड. एवढी गॅप होती. आणि आजी पण खूप त्यांनी म्हणजे त्या काळात स्त्रिया जेव्हा लग्न करायच्या त्या मानाने त्यांनी खूप लेट लग्न केलं. 34व्या वर्षी तेव्हा तिचं लग्न झालं. सो दे वर क्वाईट ओल्ड व्हेन माय फादर वॉज बॉर्न. सो आणि मग तेव्हा ते बाबा काही ठिकाणी फिरून मग पुण्यात ते सेटल झाले. आणि मग माझ्या आजोबांना असं खूप होतं की राजू, म्हणजे माझा बाबा, राजूने नोकरी करावी, कारण हे तेव्हा एवढी शाश्वती नव्हती फील्डमध्ये. त्यांना पटकन असं हवं होतं की आपला मुलगा सेटल झालेला पाहिजे. सो किर्लोस्कर न्यूमॅटिक्स मध्ये त्यांनी नोकरीला लावून दिलं आणि तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत, म्हणजे आता काही वर्षांपूर्वी तो रिटायर झाला. सो घराची जबाबदारी घ्यायची म्हणून त्यानं कायम नोकरी केली. करायचं त्याला गाणं होतं, पण आता आज त्याची मुलगी गाते आणि त्याचा त्याला खूप आनंद आहे. पण काळ कसा बदललाय नाही का, की तुझ्या वडिलांना गाणं करायचं असूनही त्यांना नोकरी करणं भाग होतं, कारण गाण्यामध्ये शाश्वती नव्हती. या उलट आता कोणीही उठतं आणि गायला लागतं ग, कारण हातात कॅमेरा आहे आणि सोशल मीडिया आहे. सो याच्याबद्दल तुला काय वाटतं, की इट हॅज बिकम सो इझी टू रीच पीपल? इट इज बिकम इझी. म्हणजे मला असं वाटतं मी या सोशल मीडियाकडे वेगळ्या दृष्टीनं बघते, ते अशा रीतीनं, अशा कारणाने की आजीच्या काळामध्ये फक्त रेडिओ होता, मोजके सिंगर्स होते, बरोबर, मोजके कंपोजर्स होते, आणि ते जे तो एक कार्यक्रम लागायचा त्याच्यावरनं ती सगळी भावगीतं पोचायची आणि मग ती हिट व्हायची. लोक थांबलेले असायचे ते. सो माध्यम एकच होतं. पण आता असं झालंय की माध्यमं एवढी वाढली आहेत, खरंय की म्हणजे तुम्ही फक्त रेडिओ नाही तर आता OTT आहे, रेडिओवर पण वेगवेगळे चॅनल्स आहेत, रियालिटी शोज आहेत, त्याच्यानंतर फिल्म म्युझिक आहे, इंडिपेंडेंट म्युझिक आहे, म्युझिक कंपनीज तर आहेतच. सो आता तुम्ही, आणि आपण एका टॅपवर आपल्याला वर्ल्ड म्युझिक अवेलेबल आहे. म्हणजे ते पण, म्हणजे इतके जास्त आपल्याकडे ॲव्हेन्यूज आहेत. सो कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे आणि त्याच्यामधनं तरणं, म्हणजे जितकं सोपं झालंय लोकांपर्यंत पोहोचणं, पण खरंच तरणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे ती लॉन्जेटिव्हिटी पण आवश्यक आहे ना. तुम्ही जस्ट एका रील मधनं ठीक आहे 5-10 मिलियन, किती 1-2 महिने ते रील व्हायरल होईल, पण नंतर काय? बरोबर, नंतर काय? सो सस्टेन करणं काय, म्हणजे तुम्हाला खरंच या फील्डमध्ये तुम्हाला फेमस व्हायचं असेल आणि फक्त जस्ट बिकॉज यू वॉन्ट टू गेट फेमस अँड टू क्रिएट दॅट कॉन्टेंट, टू गेट दॅट काय ते व्हायरल करायला, ते करतातच आहेत सगळे लोक, पण त्याचं पुढे काय होणार आहे? सो तुम्हाला, मी इथे सिंगर म्हणून मी
माझं आयुष्य त्याच्यासाठी दिलंय. बरोबर. दिस इज माय पॅशन, दिस इज माय, आय टेक माय प्रोफेशन सिरियसली. आणि हा एक भाग आहे त्यातला. सोशल मीडिया हे एक माध्यम आहे मला लोकांपर्यंत पोहोचण्याचं. बरोबर. सो मी त्याचा वापर तसाच करते. मी ह्याच्यासाठी कंटेंट नाही टाकत आहे की मला आता व्हायरल व्हायचंय, हे नाहीये ना माझं. तुम्ही कुठल्या हेतूने ते वापरताय ते खूप महत्वाचं आहे. करेक्ट, करेक्ट. आणि मला असं वाटतं की ज्या कमिटमेंटनी तुम्ही ते करता तयार कंटेंट, म्हणजे फक्त तू बसलीयस आणि तू गातीयस असं ते नसतं. म्हणजे जेव्हा मी रील्स बघते किंवा BTS बघते तेव्हा हे लक्षात येतं की एक अत्यंत प्रोफेशनल असा अप्रोच त्याच्यामध्ये आहे, जेणेकरून लोकांपर्यंत जे पोचवायचं आहे ते सर्वोत्तम क्वालिटीचं पोचावं. अगदी अशी संपूर्ण काळजी घेऊन तुम्ही ते करता. सो तुझं जे प्रियांकाज प्लेलिस्ट हे जे युट्यूब चॅनल आहे हे तू आय थिंक आता रिसेंटली लॉन्च केलंयस. सो त्याच्याबद्दल सांग ना, म्हणजे त्याच्या थ्रू तुझी अशी काय विजन आहे की तुला कशा प्रकारचं संगीत लोकांसमोर आणायला आवडेल? सो बरेच वर्ष डोक्यात होतं माझ्या की युट्यूब केलं पाहिजे, कारण मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टनी स्वतःचं युट्यूब केलं पाहिजे. नक्कीच. इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. आणि त्याच्यातनं तुम्हाला खूप जास्त स्वतःला एक्सप्लोर करता येतं. आणि तिथे कोणी नाहीये ना तुम्हाला सांगणारं. जेव्हा आपण फिल्मसाठी गातो तेव्हा ते गाणं एखाद्या सिच्युएशनसाठी बनलेलं असतं. त्याला त्याचे 3 मिनिटाचं गाणं आहे, हे आहे. हे युट्यूब ही अशी गोष्ट आहे की जिथे मी मला जे पाहिजे, किंवा इंडिपेंडेंट म्युझिक, मला जे पाहिजे, मला आज हे गाणं करायचंय बाबा, आय हॅव दॅट फ्रीडम. बरोबर. सो स्वतःमधल्या आर्टिस्टला आजमावण्याचं ते एक साधन आहे. आणि जे आता मी चालू केलंय प्रियांकाज प्लेलिस्ट मधनं, मी मला जी कायम वाटतात ही गाणी मी गावी, जी मला कधी कधी कार्यक्रमातनं राहून जातात गाणं काही ह्यांनी, किंवा लोकांनी रिक्वेस्ट केलेली असते की ताई हे गाणं तुझ्या आवाजात ऐकायला मला आवडेल, किंवा मला अगदीच हे गाणं मला ना आता मी चॅलेंजेस म्हणून घेते आणि करून बघते. बरोबर. सो हे सगळे प्रकार मी या युट्यूब द्वारे करतेय. बरोबर. आणि अजून एक गोष्ट मला अशी वाटते की ऑफकोर्स वी आर क्रिएटिंग ओरिजिनल कंटेंट. हे प्रियारंग प्रोजेक्ट हे जे युट्यूब चॅनल आहे आमचं, सो इट इज माय हजबंड अँड माय चाइल्ड, म्हणजे सारंग प्रियांका, प्रियारंग. ह्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेत. हे चालूच अशा हेतूनी केलं की तो क्लासिकल बॅकग्राऊंडचा आहे आणि मी थोडी फिल्म बॅकग्राऊंडची आहे. आणि पण आमचं दोघांचीही आवड, म्हणजे वी आर रूटेड, म्हणजे क्लासिकल म्युझिक हे आमचं बेस आहे. सो हे सगळं म्युझिक आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या साऊंडनी, त्या फ्रेशनेसनी पोहोचवायचं, हा त्याच्या मागचा हेतू होता. सो आम्ही तौफिक कुरेशी, उस्ताद तौफिक जी यांच्याबरोबर एक कोलॅबोरेशन केलंय. बंठन नार जी माझ्या आजोबांनी कंपोज केलेली आणि लिहिलेली ब्रजभाषेतली बंदिश आहे भिंपलास रागातली. ती एकदम नवीन अंदाजात आम्ही, म्हणजे फ्युजन स्टाईलनी म्हणून, कॉन्टेम्पररी स्टाईलनी ती त्याच्यामध्ये रिलीज केली आहे. किंवा एखादी गझल आहे, बेनाम सा ये दर्द, ही माझ्या गुरुजींची गझल जी खूप व्हायरल झाली, मी अशीच गाऊन टाकली होती. सो जे म्युझिक आमच्या जवळचं आहे, आम्हाला जे वाटतंय ते ओरिजिनल्स तर आहेच. आणि ह्या प्लेलिस्ट मधनं मी जुनी गाणी विथ अ न्यू टच अशा पद्धतीने स्टाईलनी, असं म्हणूया माझ्या स्टाईलनी. कारण ऑफकोर्स लता दीदी, आशाबाई, किंवा किशोर कुमारजी, किंवा मोहम्मद रफी साहेब, हे सगळे दे आर इन्स्टिट्यूशन्स इन देमसेल्व्स. ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं ना कायम की त्यांची नक्कल करणं तर आपल्याला पॉसिबल नाहीये. म्हणजे मी स्वतः तोंडावर पडीन. लताबाईंसारखं मी त्यांच्या ह्याच्यात मी गायला लागले तर ते कधी होणारच नाही, कारण त्या लताबाई आहेत, मी प्रियांका बर्वे. बरोबर. सो पण कीपिंग दॅट ॲज अ टेम्पलेट, माझ्यात काय कॅपॅसिटी आहे, माझ्या दायऱ्यामध्ये ते जे गाणं मला कळलंय, तो जो कंपोजरचा, गायिकेचा तो विचार मी माझ्या रीतीनं कसा एक्सप्रेस करू शकते. बरोबर. आय वॉन्ट टू शो दॅट एक्सप्रेशन. ओके. सो दॅट इज द थॉट बिहाइंड. वंडरफुल. आय थिंक राहुल देशपांडे कलेक्टिव्ह मध्ये पण तुम्ही तशाच पद्धतीने करता. सो कीपिंग दॅट नॉस्टॅल्जिया आलाय विदिन आवर क्रिएटिव्हिटी, म्हणजे आमचे म्युझिशियन्स काय असू देत, सगळे त्या क्षणातलं म्युझिक, तेव्हा काय वाटतंय आम्हाला. सो हे गाणं आम्ही घेतलंय कुठलंही, समज आता ये दिल तुम बिन एवढं व्हायरल झालं, त्याला 1 करोड हिट्स होतील आता, झाले आय थिंक. सो त्या गाण्यात आम्हाला अजून काय करता येतंय, आम्हाला काय
अजून वेगळं सुचतंय, काय उपज सुचते, आमचं वेगळं काय एक्सप्रेशन देता येतंय, नॉट जस्ट सिंगिंग वाईज, पण आमच्या बरोबर तेव्हा गिटारिस्ट आहे, कीबोर्डिस्ट आहे. बरोबर. सो इट इज दॅट, इट इज अन एक्सपेरिमेंट. तो प्रयोग आहे. किती सुंदर ना. आणि तो प्रयोग म्हणजे इट इज सब्जेक्टिव्ह, कोणाला आवडला कोणाला नाही आवडला, पण आम्हाला ते क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही काहीतरी केलं, काहीतरी वेगळं केलं. म्हणजे पूर्वी आठवतं अशा मोठ्या मोठ्या घरांमध्ये अशा प्रायव्हेट मैफिली व्हायच्या. त्याच्यामध्ये ह्या कलाकारांना हा चान्स असायचा एक्सपेरिमेंट करायला, नवीन हे ट्राय करायला. सो ही काइंड ऑफ तुमची प्रायव्हेट मैफल आहे, फक्त ती तुम्ही लोकांसमोर रिलीज करताय असं म्हणायला हरकत नाही. या प्रायव्हेट म्हणजे युट्यूबच्या या प्रायव्हेट मैफिलीचं आता कार्यक्रमांमध्येच रूपांतर व्हायला लागले, पण लोकांनी ते इतकं छान दाद देत आहेत की आता मी अशाच पद्धतीने माझे सोलो कार्यक्रम करते, किंवा मी आणि राहुल दादा कलेक्टिव्ह करतो, त्याचे इतके टूर्स झाले आहेत. सो येस. आणि मला ना असं वाटतं की माझी आजी सुद्धा ही कुठल्या तरी तिच्याच आत्मचरित्रात तिने लिहिलंय की त्या तिथे पलीकडे हे आजीनं गायलेलं गाणं 3 मिनिटाचं गाणं आहे. कारण ऑफकोर्स चित्रपट त्याची एक त्याच्यातली लिमिटेशन असतं की एवढीच जागा या गाण्याला 3 मिनिटात ते बसवायचं असतं. हल्ली तर एकच कडवं असतं, एवढाच वेळ असतो. पण ऍज अ सिंगर म्हणून तिने ते तिच्या कार्यक्रमात गाणं 10-10 मिनिटं गायलेलं आहे. आता जेव्हा पंडितजी स्वतः हृदयनाथ मंगेशकरजी त्यांचीच गाणी जेव्हा त्यांच्या मैफिलीत गातात, ते किती रंग भरतात त्याच्यामध्ये. अगदी अगदी. ते 4 मिनिटाचं गाणं त्या सिच्युएशनसाठी, ते एक टाइम लिमिट असतं म्हणून आहे. पण जेव्हा ते लाईव्ह गातात, ते कितीतरी रेकॉर्डिंग आहेत अशी की केवढ्या सुंदर सुंदर थॉट्स त्यांनी त्याच एका गाण्यात, मी रात टाकलीचं एक युट्यूबवर व्हर्जन आहे त्यांचं, इतकं सुंदर आहे. सो हेच आहे ते, इट इज जस्ट प्लेइंग म्युझिक. बरोबर. सो आता जर असं आपण म्हणूयात की गाणं हे इतकं डायनॅमिक आहे, याचा अर्थ की इतक्या वर्षांनंतर ते गायलं तरी त्याच्यात नवीन जागा सापडतात, नवीन हे सापडतं. सो तू गाण्याला कसं डिफाईन करशील? मला असं वाटतं गाणं जसे आपण ऍज इंडिव्हिज्युअल्स वी कीप इव्हॉल्विंग, राईट? म्हणजे आपल्याला 3 वर्षांपूर्वी जे मे बी आवड होती आपली, ती आवड आता माझी बदललेली असते. बरोबर. तसंच आहे गाणं ना. म्हणजे 100 वर्षांपूर्वीचं गाणं हे वेगळं होतं आणि आत्ताचं गाणं हे इतकं बदललंय. म्हणजे त्याचा अख्खा एक्सपिरियन्सच बदललाय. आता इट्स ऑल अबाउट द एक्सपिरियन्स, राईट? है ना, की तुम्ही त्याचं पॅकेजिंग कसं करता, तुम्ही कसे प्रेझेंट करताय, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आलंय. खूपच. आधी जेवढं सिंपल पद्धतीनं एक हार्मोनियम, तबला आणि गायक असा कार्यक्रम व्हायचा, आता असे कार्यक्रम होतात का? खूप कमी होतात. मग त्याला ते होत असतील क्लासिकल म्युझिकचे, तर मग त्याला एक थोडासाच ऑडियन्स असतो. पण इफ यू वॉन्ट टू रीच टू द मोर, म्हणजे टू रीच मोर ऑडियन्स, तुम्हाला त्याच्यात काही ना काहीतरी बदल करायला लागतात, एक्सपेरिमेंट करायला लागतात. मग ते म्युझिकली असू देत, त्या प्लॅटफॉर्मला त्याची सांगड सॉरी आई मारेल मला, काय बोलत असतेस. सो त्याची सांगड आपल्याला घालायला लागते. बरोबर. सो ऑडियन्सची टेस्ट पण बदलतीये. जसं मी म्हणलं, माध्यमं वाढली, त्यांना इतके म्हणजे वर्ल्ड म्युझिक, म्हणजे ते त्यांचाही कान आता तयार होतोय ना ऑडियन्स म्हणून. अगदी. सो त्यांनाही आपण काय नवीन देतोय तर ते लक्ष देणार आहेत आपल्याकडे. कारण एवढं इंस्टाग्रामवर सतत चाललंय, त्यातनं आपल्याला कट्रू व्हायचंय. दर दिवशी नवीन काहीतरी येतंय, म्हणजे त्यातनं आपल्याला त्यांच्या हृदयापर्यंत हात घालायचा आहे, पोचायचं आहे. हे इतकं मोठं चॅलेंज आहे. आता एवढं धकाधकीचं आयुष्य आहे. आपण वी आर ऑल टॅकलिंग अँझायटी इश्यूज, कारण बिकॉज ऑफ द सोशल मीडिया, स्लीप इश्यूज, एव्हरीवन. मी ज्यांच्याशी कोणाची गप्पा मारत असते, रात्री झोप नसते लागत, कारण बिकॉज ऑफ दिस स्क्रोलिंग अँड एव्हरीथिंग. बरोबर. पण या म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट वर्क लाईफ बॅलन्स दीज डेज. मला असं वाटतं या सगळ्या स्ट्रेसफुल आयुष्यात समज 5 मिनिटं तरी माझं गाणं कोणाला तरी टच करत असेल, रिलीफ देत असेल, स्ट्रेस बस्टर वाटत असेल, ते माझं म्हणजे श्रेय आहे. राईट. सो ते आपल्याला कॅच करायचं, आपल्याला ती कमाई आपल्याला हवी आहे. ओके, ग्रेट. पण मग मी असाही विचार करते की प्रियंका, तू इतके वर्ष गात आली आहेस, म्हणजे तू वयाच्या 3ऱ्या वर्षी 3.5 वर्षाची असल्यापासून तू गात आलेली आहेस. गाण्याभोवती तू म्हणजे यू हॅव गिव्हन युअर लाईफ टू म्युझिक असं म्हणतात. सो पण
आणि तुझी जेव्हा पूर्ण तयारी झाली त्याच्यानंतर तू ह्याच्यात उतरलीस. म्हणजे तयारी सुरूच असते. पण तरीही थोडीफार की म्हणजे आता मी हे करू शकते एवढी तयारी झाल्यानंतर. पण मला सांग की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट हे जे रियालिटी शोज असतात आणि त्याच्यामध्ये लहान मुलं येऊन गातात, आणि त्यांच्यावर तर केवढं प्रेशर येत असेल ग परफॉर्मन्सचं. याच्याबद्दल तुझं काय मत आहे एक्झॅक्टली? खरं सांगू, मी तर कुठल्याच रियालिटी शो मध्ये भाग घेतला नाही. मी घेतला होता भाग आणि मी दुसऱ्याच राऊंडला आउट झाले होते. बर, ओके. सो आणि तेव्हा आणि सगळ्यांना माहित होतं मी मालती पांडेंची नात, आणि ऑब्व्हियसली घर आमचं गाण्यातलं, त्यामुळे सगळे ओळखत होते. सो तेव्हा मला इतकं म्हणजे ती गोष्ट लागली होती ना. तेव्हा काय वय होतं तुझं साधारण? 17. जस्ट आउट ऑफ स्कूल का कॉलेजमध्ये जस्ट होते. आणि पण त्याच्यानंतर मी कधीच रियालिटी शो मध्ये गेले नाही. ओके. मी ठरवलं की विदाऊट दिस मी करीन माझं करिअर. फक्त चांगलं म्हणजे माझ्या हातात हेच होतं की मला जी ऑपॉर्च्युनिटी येते तिथे मी 100% नाही, त्याच्या 120% उतरायचं खरं, आणि त्यातनं काम मिळत गेलं. दिस इज हाऊ आय हॅव अप्रोच्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. पण स्पीकिंग अबाउट रियालिटी शोज, खरंच ते रियालिटी शोज आहेत का? म्हणजे कितपत त्याच्यात रियालिटी आहे असं झालेलं आहे आजकाल. कारण आणि त्याला काही म्हणजे इलाज पण नाहीये. तुम्ही जेव्हा आता टीव्हीवर ते सगळी गाणी येतात, त्याला एक साऊंड, तो जो साऊंड आहे तो चकचकीतच असला पाहिजे. आता टेक्निकली आपण एवढे ऍडव्हान्स्ड आहोत की त्याच्यावर प्रोसेसिंग होणारच. ते कारण ऑडियन्स टीआरपी पाहिजे ना आपल्याला, तेवढी क्वालिटी दिलीच पाहिजे त्या रियालिटी, तर आपण ऑडियन्स खेचून आणणार आहोत. तुम्हाला सांगायला पाहिजे की आमच्याकडे असे आर्टिस्ट आहेत, ते असे सिंगर्स आहेत की ते इतके भारी आहेत, तर लोक ते बघणार आहेत. बरोबर. सो त्याची ती जी रील्स बनतात, इंस्टाग्राम रील्स, त्यातनं ते असं टेक्निकली पण किंवा त्याचा साऊंड पण ते असं छान झालं पाहिजे की अरे क्या गा रही है ये लड़की. बरोबर. सो हे सगळे ह्याला आपण काहीच करू शकत नाही. राईट. पण ऍज अ सिंगर किंवा ऍज अन आर्टिस्ट आपण स्वतःसाठी हे करू शकतो की आपण आपल्यावर काम करणं हे थांबू नये. म्हणजे हे थांबवायचं नाहीये त्यातनं. म्हणजे हे जे मिळणारं अटेन्शन आहे तेवढ्या स्पॅन पर्यंतचं, त्यांनी हरखून नाही जायचंय. हे खूप महत्वाचं आहे की रियालिटी शो झाल्यानंतर असे पण आहेत किती सिंगर्स की मग पुढे त्यांचं काय झालंय, म्हणजे त्या भ्रमात राहून नाही चालत आपल्याला की झालं इथून फेम मिळालं की झालं. आपल्या स्वतःवर कायम काम करत राहणं. म्हणजे हेच आपण जे गातोय ते लाईव्ह शो मध्ये सुद्धा माझं गाणं तेवढंच इफेक्टिव्ह होईल विदाउट प्रोसेसिंग. सो बेसिकली आपल्यावर काम करत राहणं हेच मला बॉटम लाईन आहे. की तिथून तर बेसिकली सुरुवात होते. रियालिटी शो जिंकल्यानंतर जेव्हा आपण त्या इंडस्ट्रीमध्ये उतरतो तिथून तर खरी सुरुवात असते. स्वतःची गाणी मिळवणं, मग स्वतःचा रस्ता बनवणं. सो इट विल हेल्प यू. तुम्हाला ते कुठेतरी नेऊन ठेवेल, एक प्लॅटफॉर्म नक्की मिळेल, लोकांपर्यंत पोहोचवेल. पण त्याच्यानंतर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी हाऊ यू टेक इट. बरोबर. तुम्ही व्हॉट यू डू विथ दॅट ऑपॉर्च्युनिटी. हो. आणि ते सगळ्यात अवघड असतं. म्हणजे ती कन्सिस्टन्सी ही सगळ्यात टफ आहे. राईट. तुमच्या आयुष्यात. कारण लाईफ इज लाईफ, म्हणजे लाईफ हॅपन्स. लाईफ मध्ये काही अडचणी येतात, हे होतं. पण जेव्हा तुम्ही त्या स्टेजवर येता, एखाद्या रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माईकच्या मागे उभं राहता, तिथेही तुमच्या आयुष्यात काही चाललेलं असू दे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला खरं उतरायला लागतं तुमच्या. नाणं दरवेळेला वाजायला लागतं. ते खूप अवघड असतं. दॅट्स हाऊ यू बिकम अ लंबे रेस का घोडा. ट्रू. सो मॅग्नम ओपस मुघले आझम याच्यामध्ये तू अनारकली प्ले करतेस, राईट? सो मला सांग की तुला हे अनारकलीचा हा जो रोल आहे या म्युझिकल मधला हा जो तुझा रोल आहे, हा मिळण्यामध्ये तू कशाला जास्त वेटेज देतेस? तू यू आर अ गुड ऍक्ट्रेस म्हणून तुला हा मिळाला आणि यू ऑल्सो सिंग, का यू आर अ ग्रेट सिंगर आणि यू ऑल्सो ऍक्ट म्हणून तुला हे मिळालं? असं द सेकंड वन.
की बेसिकली युअर अ गुड सिंगर आणि यू ऑल्सो ऍक्ट. सो जेव्हा फिरोज सर अनारकलीच्या शोधात होते, सो ऑल द कास्टिंग इज डन बाय मुकेश छाबडा. हो हो या सगळ्यांच्या ऑडिशन्स म्हणजे फार त्यांनी अदितीराव हैदरीचा पण ऑप्शन सरांना दिला होता. तर सर म्हणले की हे म्युझिकल आहे, इथे मला खरी गायिका पाहिजे. दिस इज लाईव्ह सिंगिंग. हू कॅन ऍक्ट, हू इज प्रेझेंटेबल. सो ती मला पहिले सिंगर पाहिजे, असं जनरल गुणगुण येणं आणि असं नाही. आणि मुघल आझमची गाणी म्हणजे काय, नौशादजींचं म्युझिक आहे, लताबाईंनी गायलेली गाणी आहेत. सो दॅट्स हाऊ, म्हणजे त्यांना दे वॉन्टेड अ सिंगर हू कॅन ऍक्ट. आणि लकीली मी तेव्हा आपली मराठी रंगभूमीवर मी 3 नाटकं केलेली आहेत, संगीत नाटकं केलेली आहेत राहुल दादा बरोबर. संगीत संशय कल्लोळ, संगीत मानापमान, संगीत सौभद्र. त्यामुळे संगीत नाटकाचा अनुभव मला होता. आणि संजय डावरा माझा मित्र, त्यानं माझं नाव सरांना सुचवलं, फिरोज सर, की ये एक लड़की है पुणे की जो थिएटर कर चुकी है, थिएटर करती है, वो एक्टिंग करती है और तो गाती तो वो सिंगर ही है, आप एक बार उनका गाना सुन लीजिए. आणि मग त्यांनी माझा कुठला तरी युट्यूबचे त्यांनी सगळे व्हिडिओज बघितले होते. आणि मग मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते म्हणले, मैं तो आपका फैन बन चुका हूँ आपके गाने का. राइट. तो उसमें तो कुछ है ही नहीं, मतलब बरोबर, प्रॉब्लेम ही नाही आहे. करेक्ट. सो दॅट्स हाऊ दे अप्रोच्ड मी. बरोबर. पण जेव्हा आपण संगीत मानपमान किंवा सौभद्र हे करतो, म्हणजे आपल्या थिएटर, मराठी रंगभूमीवरचं जे थिएटर असतं ते, आणि ज्या वेळेला हे असे म्युझिकल, ओपेरा लेवलचे म्युझिकल्स जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप फरक असतो. राईट. टेक्निकली सुद्धा ती नाटकं खूपच अशी साऊंड असतात. राईट. सो ते अडॅप्ट करताना कसं, म्हणजे डिड यू फेस एनी चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा इट वॉज अन एक्सपिरियन्स, म्हणजे लाईफ टाईम. म्हणजे एक तर आई वॉज व्हेरी यंग, म्हणजे आता 8 वर्ष झाली मुघल आझमला सुद्धा. कॅन यू बिलीव्ह, 8 वर्ष झाली. 350 शोज आमचे झालेत. आणि जेव्हा माझ्याकडे ही संधी आली, जेव्हा त्यांनी मला विचारलं, आय हॅड सेड नो टू देम. मी 2दा त्यांना नाही म्हणले. कारण मला माहितीच नव्हतं काय आहे हे. आणि मराठी आर्टिस्ट म्हणून आपण फक्त मराठी लोकांमध्ये राहिलेलो असतो आणि एक कम्फर्ट झोन बनलेला असतो आपला. आणि अचानक फिरोज अब्बास खान आणि मुघल आझम आणि कोण ऍक्टर्स, आणि आय वॉज सो यंग, आय वॉज सो न्यू मे बी ऍट दॅट लेवल. आणि माझं काय काय चाललं होतं तेव्हा. सो मला माहितीच नाही की बापरे, इथे मला कसा एक्सपिरियन्स येणार आहे. 6 आणि नाटक म्हणल्यानंतर इट्स अ लॉंग कमिटमेंट. ऑफकोर्स मला तिथे खूप, त्यांनी मला सांगितलं होतं की ये अगर करना है तो तुम्हें बाकी का सब छोड़ना पड़ेगा अभी के लिए. 6 महिने. ये 6 महिने हमें आपके चाहिए. आणि तेव्हा तर मी माझ्या युएसला वगैरे जायच्या टूर्स ठरत होत्या, तेव्हा काय काय चाललं होतं माझं. सो आय वॉज स्केप्टिकल की काय असणार आहे, कोण असणार आहेत ऍक्टर्स. आणि मी नाहीच म्हणले त्यांना. त्यांना काही रिस्पॉन्डच केलं नाही. सो मग परत 1 महिन्याने त्यांचा मला फोन आला, संजय डावराचाही फोन आला, ग प्रियांका, नॅशनल लेवलवर हे आपल्या खरंच भारतातलं तसं बघायला गेलं तर पहिलं ब्रॉडवे आहे, मुघल आझम सारखं ब्रॉडवे. आणि त्याच्यात तुला मेन रोलसाठी विचारतायत, अनारकलीच्या भूमिकेसाठी. आय थिंक यू रिअली शुड कन्सिडर दिस ऑपॉर्च्युनिटी. तेव्हाही मला ते क्लिक झालं नाही. मग मी म्हणलं ठीक आहे, त्यांनी तुला भेटायला बोलवलंय परत, असं करून मग मी परत गेले. मी मुंबईला चाललेच होते, मी गेले परत. मी सारंगला फोनवर म्हणले, मी जातेच मुंबईला, तर भेटते त्यांना आणि भेटून नाही म्हणते. इतकं क्लिअर होते. पण मग मी गेले परत दुसऱ्यांदा भेटायला ऑफिसला त्यांना. तेव्हा ऑलरेडी हे सगळे ऑडिशन्स देऊन सगळे कलाकार, त्यांची एक वीक झाला होता रिहर्सल सुरू होऊन. आणि मग मी त्या ऑफिसमध्ये बसले. मग मला आमचे लाईन प्रोड्युसर्स भेटले. मग मला हळूहळू त्यांच्या बोलण्यातनं समजायला लागलं की शापूरजी पॅलनजी, ज्यांनी स्वतः मुघल आझम फिल्म प्रोड्यूस केली, दे आर द प्रोड्युसर्स ऑफ दिस ब्रॉडवे. मनीष मल्होत्रा इज डुईंग द कॉस्ट्युम्स. तिथे मला झालं की काय. मग मला कळलं की मयुरी उपाध्याय, जी खूप मोठी कोरिओग्राफर आहे बँगलोरची, जिने तेव्हा मिर्झिया फिल्म केली होती राकेश ओमप्रकाश मेहरांची. शी इज द कोरिओग्राफर ऑफ दिस शो. सो आय विल बी सराउंडेड बाय 40 कथक डान्सर्स. आणि मला मध्ये प्यार किया तो डरना क्या, मला तिथे मध्ये उभं राहून गायचंय. आणि मला असं झालं की बापरे, हे काय काय हे.
आणि मग मला एकदम आठवलं की when I was 21 years old, I had first gone to the US for a tour of my आमचे जे कार्यक्रम मी करायचे, तेव्हा मी फॅन्टम ऑफ द ओपरा नावाचं म्युझिकल बघितलं होतं. आणि ते बघून मी वेडीच झाले होते. म्हणजे मला असं काही असतं हे माहितीच नव्हतं तेव्हापर्यंत. कारण आपण आपली नाटकं बघितलेली असतात. बरं, ब्रॉडवे म्हणजे काय हे माझे डोळे अक्षरशः दिपले होते की ते जहाजच येतं अख्खं ह्याच्यावर आणि ग्रँड्युअर जे काय होतं ते बघून मी वेडीच झाले होते. आणि ती जी मेन प्रोटॅगनिस्ट आहे ती गातीये, डान्स करतीये, अभिनय करतीये आणि ते सगळं मी करत होते. माझी आवड आहे ही. मी कथ्थक स्वतः शिकलीये 3 वर्ष का होईना. मला खूप आवड होती आणि अभिनय तर मी लहानपणापासून अशी छोट्या छोट्या नाटकांमध्ये आवड म्हणून खूप भाग घेते आणि ऑफकोर्स हे सगळं करते आणि गाते तर मी गातेच. सो हे मला तिथे कुठेतरी मला खूप वाटलं होतं की यार असं काहीतरी मला मिळालं पाहिजे यार. सो मी त्या ऑफिसमध्ये बसली आणि कट्टू मला ते दिसतंय ते आठवलं. कुठेतरी मी ते मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते नशिबात आपल्या असतं ना ते माझ्याच नशिबी लिहिलं होतं. म्हणजे मी त्याला 2-3दा नाही म्हणूनही ती संधी माझ्याचकडे चालून येणार होती. करेक्ट. इट वॉज लाईक दॅट. आणि मग मला असं झालं की नाही हे तर मी करायलाच पाहिजे. म्हणजे ही अशी ऑपॉर्च्युनिटी, दिस इज लाईक अ वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी. सो दॅट्स हाऊ आय गॉट ऑन बोर्ड. आणि फिरोज सर म्हणजे ते म्हणत होते की अगं ये आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं आणि मग मी ते डायलॉग्स बघितले. आणि मी तर मराठी नाटकं केली आहेत. हे भामिनीचा रोल आता मानापमान पिक्चर आला, मोठे मोठे मोनोलॉग्स आम्ही त्याच्यामध्ये म्हणतो. आणि मुघल आझम मी ते स्क्रिप्ट दिलं आणि अनारकलीचे असे 1 लाईनर्स. म्हणलं हे तो बहुत आसान आहे सर. म्हणलं हे तो मी अभी कर दूंगी. अच्छा ठीक आहे, थोडा वक्त ले लो. पण नंतर मी जेव्हा वाचायला गेले इट वॉज ऑल उर्दू. त्याचे उच्चार सगळं चाललं. म्हणजे जरी मी गझल तेव्हा गात होते तरी ती लँग्वेज ते कळणं. म्हणलं मी उद्या येते. हा जोक सपाट, पण दॅट्स हाऊ आय गॉट ऑन द बोर्ड. आणि मग वेन यू कॉल्ड सारंग आफ्टर यू गॉट आउट ऑफ द ऑफिस, तेव्हा त्याला काय सांगितलंस मग? की तू तर त्याला सांगितलं होतंस ना की मी भेटून नाही म्हणून येते. हो, पण जेव्हा मी हे सगळं सांगितलं घरी तेव्हा इट वॉज लाईक म्हणजे हे स्वप्नासारखंच वाटायला लागलं. कारण म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी जुळून आल्या आहेत ही अशी ऑपॉर्च्युनिटी आपण कधी म्हणजे मी विचारच केला नव्हता. सो एव्हरीवन वॉज खूप हॅपी. आणि अशा रीतीनं ती प्रोसेस सुरू झाली. तू म्हणलीस तसं की तो एक्सपिरियन्स कसा होता, ते किती चॅलेंजिंग होतं. तर ते खूप चॅलेंजिंग होतं. कारण एकतर मराठीच्या बाहेर पडून पहिल्यांदा मी काम करत होते, करायला घेतलं त्या निमित्तानं. आणि म्हणजे आमच्या सगळ्या कथक डान्सर्स पण त्यांच्या ऑडिशन्स पण ज्या झाल्या भारतातून झाल्या. म्हणजे फार अगदी कर्नाटक किंवा चेन्नई पासनं फार रांची, शिमला असं म्हणजे भारतात म्हणजे अख्खी कल्चरल डायव्हर्सिटी जी आहे ती सगळी, ते सगळं हे इतक्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेले हे आमचे कलाकार आर्टिस्ट जे आता माझे दे आर माय फॅमिली, दे हॅव बिकम माय फॅमिली. सो हे सगळे ऍक्टर्स आणि हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवत होते. आणि जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो, थोडेसे आपले दृष्टी वाढवतो ना, वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना भेटतो, मी म्हणजे मला इतकं काय म्हणू, इट वॉज सच अ काय म्हणू मी, एनरिचिंग एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे माझ्या मैत्रिणी असू देत आता ज्या झालेल्या, एक शिमलाची आहे, एक जम्मूची आहे. म्हणजे इट वॉज अ ग्रोथ. एक्झॅक्टली. इट वॉज लाईक अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रोथ इन एव्हरी आस्पेक्ट, नॉट जस्ट सिंगिंग. इट वॉज नॉट म्हणजे ऍज अ कलाकार नाही, ऍज अन इंडिव्हिज्युअल ऑल्सो. राईट. सो इट टॉट मी सो मच. त्यातनं तिथून म्हणजे त्याच्या आधीची प्रियांका आणि त्याच्यानंतरची प्रियांका ह्याच्यामध्ये इतका फरक आहे आता. राईट. मला हे सांग की तू न्यूयॉर्क स्क्वेअरला जेव्हा अनारकली परफॉर्म केलंस मुघल आझम, राईट, तो एक्सपिरियन्स कसा होता हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की इंटरनॅशनल ऑडियन्स आणि इंडियन ऑडियन्स यांच्या ज्या रिॲक्शन्स येतात जेव्हा तुम्ही परफॉर्म करत असता, त्याच्यामध्ये काय बेसिक फरक जाणवतो तुला? सो मी टाइम स्क्वेअरला, मी म्हटलं तसं टाइम स्क्वेअरला मी तिथे प्यार किया तो डरना क्या असं दिसले. आणि आमच्या सगळ्या डान्सर्स मुली
टाइम स्क्वेअरला कथ्थक म्हणजे आमचा प्यार किंवा तो डरना ह्याचा त्याचं- कॉस्ट्युम घालून माझ्या गाण्यावर नाचताय. तिथे गिरक्या घेत आहेत. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. ऑफकोर्स ही खूप मोठी मोमेंट आहे ना, फक्त माझ्यासाठी ना, आमच्या अख्ख्या टीमसाठी. ऑफकोर्स. सो इट वॉज अ मोमेंट ऑफ सेलिब्रेशन. सो या, आणि लिंकन सेंटर म्हणजे द हब ऑफ ब्रॉडवेज, न्यूयॉर्क मधलं लिंकन सेंटर खूप प्रेस्टिजियस मानलं जातं. तिथे आम्ही परफॉर्म केलं मुघल आझम. आणि मी त्याच्या बाबतीत एक पोस्ट पण इंस्टाग्रामवर तेव्हा लिहिली होती की की जिथे मी न्यूयॉर्क मध्येच पहिल्यांदा ब्रॉडवे बघितलं, फॅन्टम ऑफ द ओपरा, आणि नंतर खूप ब्रॉडवेज, मामा मिया, लायन किंग, जी काय मला मी बघू शकले. आणि आज तिथे मी मुघल आझम मधली अनारकली म्हणून मी स्वतः परफॉर्म करतेय. लाईफ हॅज कम अ फुल सर्कल. सो ही किती एक सुंदर मोमेंट आहे माझ्या आयुष्यातली. आणि ते सुद्धा एवढं म्हणजे ज्याला एवढं प्रेम मिळालंय असं मुघल आझम हे ब्रॉडवे इंडियामध्ये. आणि इट वॉज अ वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स. म्हणजे खूप मोठे मोठे म्हणजे ऑडियन्समध्ये पण ना आम्हाला माहित नसतं की कोण कोण बसलंय. इतके जगभरातले मोठे मोठे मंडळी येऊन तिथे बसतात. आत्ताचाच अनुभव म्हणजे मी दिल्लीत आम्ही परफॉर्म केलं तेव्हा सुद्धा मूर्ती आल्या होत्या. मी लहानपणापासून त्यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि त्यांनी इतकं प्रेम दिलं आम्हाला, त्यांना इतकं आवडलं. त्यांनी मला बँगलोरवरनं साडी पाठवली. नंतर अॅनी चॉईंग जी मॉन्क आहेत, ज्या सिंगर आहेत, मी त्यांच्याबरोबर सिव्हिलायझेशन टू नेशन हे आता नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं इनॉग्रेशन साठी जे म्युझिकल झालं ना, त्याच्यामध्येही मी होते. या सो म्हणजे हे सगळे आपले बराक ओबामा पासून सगळे, ते रणवीर सिंग, दीपिका पदुकोण पासून सगळे तिथे त्या प्रीमियरला आले होते. सो आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट म्युझिकल ऑल्सो. वी आर गोइंग अगेन अँड परफॉर्मिंग ॲट लिंकन सेंटर दिस सप्टेंबर. सो त्याच्यात आय गॉट टू वर्क विथ अॅनी चॉईंग. तिथे आमची ओळख झाली. सो शी हॅड ऑल्सो कम. इतकं प्युअर सोल आहे त्यांचा, आणि त्यांनी मला हे 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 गिफ्ट केलं, हे क्रिस्टल्स. म्हणजे सांगायचा मुद्दा झाला की कोणीही, म्हणजे वी गेट दॅट टाइप ऑफ ऑडियन्स की कोणीही येऊ शकतं बघायला. राईट. आणि हे ऍज अ कलाकार म्हणून इतकी काय म्हणू, कायम ती एक्साइटमेंट असते की अरे आज कौन आया है, असं एक असतं ना. तसं मला सुरुवातीला खूप असायचं की अरे आज तो मतलब इरफान खान आया है, किंवा श्रीदेवी जी आल्या आहेत, किंवा आज सारा अली खान आली आहे, अनिल कपूर आलेत. म्हणजे हे सगळे लोक येऊन तिथे बसलेत प्रीमियरला. सो न्यूयॉर्कच्या सुद्धा त्या प्रीमियर तिथे आमचा झाला. कोण कोण लोक, म्हणजे पार के आसिफजींची सगळी फॅमिली येऊन गेली आहे. सो एक्सपिरियन्स काय, नाटक तर तेच आहे, पण प्रत्येक वेळेस ती जबाबदारी आहे की कितीही तुम्ही कार्यक्रम केले, त्याचे शोज केले, म्हणजे हा माझा तो 200वा शो जरी असला तरीही तो नवीन आहे, तो पहिलाच आहे. दॅट्स हाऊ वी अप्रोच इट. वी कॅन नेव्हर टेक इट फॉर ग्रांटेड की आता 350 शोज झालेत आणि आता काय जमलंय मला हे, असं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही हा विचार करता, यू फेल ऑन स्टेज, यू आर बाउंड टू मेक मिस्टेक्स. सो इट इज नॉट जस्ट अ प्रिव्हिलेज to be a part of Mughal Azam, but a responsibility also. Right. Yeah. Right. Because you are representing that legacy. So, yeah. मला सांग, तू जेव्हा आता क्लासिकलचे शोज करतेस, जेव्हा गझल असेल किंवा जसं तू म्हणालीस की जे जुने हिंदी गाणी आहेत, त्याच अजून त्याचे अंग एक्सप्लोअर करत करत तुम्ही प्रेझेंट करता, आणि तुझे असे जगभर शोज झालेले आहेत, राईट? आता एक सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवल साठी तू युकेला जाणार आहेस, बर्मिंगहमला. तर तिथे काय तुम्ही नेमकं प्रेझेंट करणार आहात? सो हे ठुमरी इन अ चेंबर नावाचा ही कॉन्सेप्ट आहे. इट्स क्युरेटेड बाय जुबिन बालापुरिया. ओके. आणि ही ऍक्च्युली पृथ्वी जाकेजी दरवर्षी शशी कपूरजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक कॉन्सर्ट करायचे. माझं भाग्य असं की मी त्या एका कॉन्सर्टमध्ये मी पण होते, आणि मला म्हणजे मी त्यांच्या बरोबर गायली आहे. जाकेजींनी मला साथ केली आहे, राहुल दादा, मी, आणि आम्ही संगीत नाटक, म्हणजे मी नाही मी बोलत त्याच्यात गायली आहे. संगीत नाटकाविषयी तर त्या कार्यक्रमाची थीम होती, आणि स्वानंद किरकिरेनी ते सगळं हे केलं. सो त्यांनी हा कॉन्सर्ट पृथ्वीला 2-3 वर्षांपूर्वी क्युरेट केला होता, जो मी बघायलाही गेले होते. ठुमरी इन अ चेंबर, म्हणजे जिथे ठुमरी
सगळ्या हा जो आर्ट फॉर्म आहे, सिंगिंग फॉर्म आहे, तो गातायत आणि विथ स्ट्रिंग्स, विथ अच्छा. क्वार्टेट. हं, हं. सो ही ती कॉन्सेप्ट आहे. सो हा कार्यक्रम आम्ही आता गोव्याला केला, ज्याच्यामध्ये विजय प्रकाशजी आहेत गायला, त्यांच्यावर मी गाते. आणि आता सेरेंडिपिटी फेस्टिवल इज देअर फर्स्ट इयर इन बर्मिंगहॅम. तर त्याच्यामध्ये आम्ही हा कॉन्सर्ट करतोय, ज्याच्यामध्ये जिनो बँग्स आहेत ड्रम्सवर, ओजस आधिया आहे तबल्यावर, विजयजी आहेत गायला माझ्याबरोबर, जुबिन बालापुरी आहे पियानोवर आणि 6 व्हायोलिन्स, आणि शेल्डन आहे बेसवर, आणि सारंग आहे सरोदवर. सो आवर कंट्रीज फायनेस्ट म्युझिशियन्स, आणि something very interesting, and I'm absolutely looking forward to it. Yeah, so if you guys are in UK, you must catch this. म्हणजे UKच्या कोणत्याही भागात असा, प्लीज गो टू बर्मिंगहम. आय थिंक डेट्स आर 25th 26th May. आणि एक माझा सोलो गझल कॉन्सर्ट पण असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, सो लकी पीपल. सो खूप मजा येते यार, म्हणजे या लोकांकडनं ना खूप शिकायला मिळतं. मला असं वाटतं की कायम कंपनी रिअली मॅटर्स. म्हणजे तुम्ही स्वतःला ना कायम तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांबरोबर ठेवलत ना, कामानं किंवा सोचनी, तर कायम आपल्याला शिकायलाच मिळतं. नक्कीच त्यांचं विजडमच मिळतं आपल्याला. सो त्या झोनमध्ये मला राहायला खूप आवडतं. हे सगळे एवढे कमाल आर्टिस्ट आहेत, आणि त्यांच्याबरोबर फक्त राहून शंकरजी असू देत, हरिहरनजी असू देत, विजय प्रकाशजी असू देत, राहुल दादा असू दे, तौफिकजी असू देत, खूप खूप मजा येते. म्युझिकली इतकं शिकायला मिळतं, माणूस म्हणून शिकायला मिळतं. आय एम शुअर. या सो इजंट दिस इंटरेस्टिंग? म्हणजे आता जर तुझे आजोबा असते तर ही वुड हॅव बीन सो प्राऊड. म्हणजे एकीकडे की नाही त्याच्यामध्ये आर्थिक शाश्वती नाहीये म्हणून मुलाला म्हणणारे की तू गाणं करू नकोस, तू नोकरी कर आणि गाणं कर. म्हणजे गाण्याला सेकंडरी स्थान दिलेले तुझे आजोबा. आज जेव्हा ते बघतात की माझी नात जगभर फिरतेय, ती जगभर अप्रिशिएट होतीये, आणि तिला ज्या प्रकारचं म्युझिक करायचं आहे त्या प्रकारच्या म्युझिक साठी देर आर ॲव्हेन्यूज ओपन. तर त्यांना कसलं भारी वाटलं असतं ग. खूपच. इट वुड हॅव बीन अ मार्वलस थिंग फॉर हिम. मला असं खूपदा वाटतं की ते त्यांनी बघायला हवं होतं. आय नो डेफिनेटली. तर प्रियांका, आपण बोलत होतो की लाईव्ह तू मॅग्नम ओपस किंवा म्युझिकल ह्याच्यासारखा केलेला आहेस, मुघले आझम सारखा. लाईव्ह शोज तू करतेस. तू आता ठुमरी इन अ बॉक्स करणार आहेस, इन अ चेंबर करणार आहेस. सो तू सोलो शोज पण खूप करतेस है ना, आणि तू ते कन्सिस्टंटली करत आलीस. म्हणजे देर आर नो म्हणजे असं झालेलं नाहीये की ब्रेकच घेतलाय आता खूप दिवस झाले हिचं सोलो शोज नाही झालेला. 2-3 वर्षांपासून तू करतेस. फोकसिंग ऑन माय सोलो कॉन्सर्ट्स. सो हाऊ हॅज इट बीन? सोलो कॉन्सर्ट्स ही जर्नी कशी आहे आणि काय मजा येते तुला? इट इज अ व्हेरी लिबरेटिंग एक्सपिरियन्स सोलो शोज. म्हणजे आय स्टार्टेड ऑफ विथ, म्हणजे ग्रुप्स असतात आपल्या इथे, मल्टी सिंगर्स, 4-5 सिंगर्स मध्ये एखादी एंट्री. सो असं या सगळ्या टप्प्यांमधनं मी गेलेली आहे. आणि आफ्टर कोविड ऍक्च्युली, सो वेगवेगळ्या माध्यमांमधून गाऊन लोकांपर्यंत पोहोचून, म्हणजे आपलं एक ग्राफ असतो ना आर्टिस्टचा, की आपले काही गोल्स असतात की मला हे करायचंय. सो प्रत्येक आर्टिस्टचा असतंच की मला माझा कार्यक्रम करायचा यार सोलो, म्हणजे जिथे फक्त मीच आहे. आणि माझे गुरु रवी दाते, रवी काका कायम म्हणायचे की पियू, तुझा ना असा प्रियांका बर्वे नाईट असे कार्यक्रम तू करायला पाहिजेस, असं ते कायम म्हणायचे. आता काका नाही आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला असता आज माझ्याकडे बघता, कारण पोस्ट कोविड म्हणजे इट हॅपन्ड सो ऑर्गॅनिकली की म्हणजे युट्यूबवरनं माझी गाणी पोचत होती, राहुल दादाच्या इकडनं, कलेक्टिव्ह मधनं माझं स्वतःचं काम पोचतंय, आणि हळूहळू अशा डिमांड, असे कार्यक्रम यायला लागले, फोन यायला लागले की आम्हाला तुमचा कार्यक्रम हवाय. आणि हे खूप पहिला जेव्हा असा फोन आला तेव्हा वाव, इट वॉज सच अ, काय म्हणू, हॅपी फिलिंग. तर मग मला असं नॅचरली झालं की मग कुठली गाणी तुम्हाला मी गायला हवीत? नाही, तुम्ही जे गाता ते आम्हाला ऐकायचंय. वा, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय हवं असू शकतं एखाद्या आर्टिस्टला, की
जे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मला माझ्या गाण्यातनं मिळतंय, जो आनंद मिळतोय, तो लोकांना हवाय, तेच ऐकायचंय. ह्याचं जेव्हा एक काय म्हणू, हे जेव्हा दोन्ही गोष्टी एक एकत्र होतात ना, येतात. जे एखाद्या गायकाला गायचंय आणि त्याच्यासाठी प्रेक्षक आहेत, तयार आहेत ऐकायला. वाह! ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? राईट. आणि मग तसे माझी ती जर्नी चालू झाली. आता 2-3 वर्ष मी सोलो Solo shows कॉन्सर्ट खूप करते. अगदी म्हणजे त्याच्याकडे माझा जास्त फोकस आहे आणि आय एन्जॉय इट लाइक म्हणजे काय म्हणू पहिले ती स्पेस मला खूप डॉन्टिंग वाटत होती, की बापरे! 2 तास मी एकटी कसं भरून काढू एवढा 2 तास हो, कसे मी बरोबर. काय-काय आणू? पण खरं सांगू का मी पहिला जो माझा सोलो कॉन्सर्ट केला, तर 2 नाही मी 2.5-3 तास गाऊन आले. वॉव! म्हणजे मला कळलंच नाही कसा संपला तो राईट. वेळ. आणि तिथून जी सुरुवात झाली वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मी कार्यक्रम केले. सो एन-सी-पी-ए ॲट द पार्क हे त्यांचा जो एक बँड्रा फोर्टला होतो बँड्रा तो. फोर्टला हो, प्रोग्राम हो. असतो. तिथे मी कार्यक्रम केला. काला घोडासारख्या फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम केला. बंगलोर गणेश उत्सव हा एक मागच्या वर्षी या ऑगस्टमध्ये हं. मोठं फेस्टिव्हल आहे जिथे लाईनअप असा आहे की कौशिकीजी खूप म्हणजे पॅन इंडिया मोठे आर्टिस्ट सगळे. आर्टिस्ट. त्याच्यामध्ये एक दिवस माझा परफॉर्मन्स होता. वॉव! सो अशा वेगवेगळ्या इतक्या मोठ्या-मोठ्या स्टेजवर मला परफॉर्म करता येतंय. खजानामध्ये खजाना जे पंकज उधासजी उदासजी करतात. हां, बरोबर. पंकजजी करायचे. ते अजूनही आहेत. तिथे परफॉर्म केलं. सो अशा ठिकाणी सोलो कॉन्सर्ट्स व्हायला लागले आणि ऑफकोर्स वॉव! प्रायव्हेट तर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सो इट इज सो लिबरेटिंग मी काय सांगू, की यू वॉव! हॅव ऑल द फ्रीडम की जिथे मला आता मला त्याचा हँग आलाय. आता आय नो मला ऑडियन्सची नस कळलीये. मला सो आय एम एन्जॉयिंग दॅट लर्निंग एक्सपिरियन्स. राइट. प्रत्येक वेळेला काय होतं कार्यक्रम कारण एक द रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन युअर शोल्डर ना. तुम्हाला तो राइट. कार्यक्रम तसा ओढून न्यायचा आहे. हो. सो त्यातनं इतकं शिकायला मिळतं. कधी-कधी एखादी गोष्ट असं वाटतं की हे गाणं या कार्यक्रमात खूप चांगलं गेलं होतं. पण ह्या ह्याच्यात नाही यार. नाही यार. पण मग त्याच्यातनं मी बाहेर पडून मी काहीतरी वेगळं शोधून आणते आणि ते वर्क करायला बघते. बरोबर. सो ही खूप मजेशीर प्रोसेस आहे. खूप जास्त लर्निंग प्रोसेस आहे आणि तुम्हाला यू हॅव टू यू आर आउट देअर. राइट. राइट. म्हणजे हो. तुम्ही पडला तर लोकांसमोरच पडणार आहात आहात. आणि हो. परत तिकडनं उठणार आहात उठणार आणि करणार आहात. करणार आहात. सो मला आता सांग की तू हे हं. भारतात करतेस, भारताच्या बाहेर पण करतेस. राइट? Yeah. सो भारताच्या बाहेरचा ऑडियन्स आणि भारतातला ऑडियन्स याच्यामध्ये काय फरक जाणवतो ग तुला? खूप फरक आहे. म्हणजे मी ऍक्च्युली आता NMSCCला पण माझी सोलो कॉन्सर्ट केली एहसास नावाने. सो नैरोबीला लास्ट इयर मी बरोबर 1 वर्ष झालं. सो आय वॉज इन्व्हायटेड आणि दॅट वॉज कम्प्लिटली नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्स. ओह! बर. म्हणजे हे कार्यक्रम सगळे फक्त मराठी नाहीत. आता बंगलोर ऑब्व्हियसली तिथे मिक्स्ड ऑडियन्स आहे. सो दिल्लीला सुद्धा मी आता गझल कॉन्सर्ट केली. इट्स ऑल नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्स. सो दॅट इज ऑल्सो अ चॅलेंज. बिंग अ महाराष्ट्रीयन आपली लँग्वेज मातृभाषा असते, आपला कम्फर्ट झोन असतो आणि गझल हे असा जॉनर आहे की जो मी भावगीत आणि क्लासिकल ऐकून मोठी झालीये. ते संस्कार झालेत माझ्यावर. बरोबर. पण गझलची एक वेगळी लँग्वेज आहे, धाटणी आहे. ते किती म्हणजे ते मला आत्मसात करायचं आणि त्या ऑडियन्स समोर ती जी एक लँग्वेज आहे उर्दू, ती शेरो शायरी, ते कसं तिथे मी स्वतःला प्रेझेंट करायचं. ह्या गोष्टी इतक्या आहेत ना म्हणजे किती शिकू तितकं कमी आहे. सो हे सगळी चॅलेंजेस मधनं मी गेले 2-3 वर्ष जातेय आणि खूप जास्त मला मज्जा येते. म्हणजे खूप कधी-कधी मी खूप स्ट्रेस येतो. खूप झोप लागत नाही. कारण आउट ऑफ सिलेबसच एकदम चॅलेंजेस आहेत. की आज मला आता ठुमऱ्याच गायच्यात. मी त्याची तयारी केली होती का लहानपणी? तर नाही. हे सगळं मी ऑन द गो शिकतेय. जशा मला ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तसं मी मला मोल्ड करतेय. तशा त्या गोष्टी आत्मसात करते. तू कारण मी महेश काळेचं अभंगवारी अटेंड केलेलं आहे किंवा राहुल देशपांडेचं अटेंड केलेलं आहे. तर तशा प्रकारचं म्हणजे तुझ्या प्रियांकाज प्लेलिस्टवर तू अभंग, भजन अशा प्रकारचं काही देणार आहेस का ऑडियन्सला? वाय नॉट? नक्कीच देणार आहे. आय एम वेटिंग फॉर आषाढी. म्हणजे आता
जुलैमध्ये इनफॅक्ट पंडित फार्म्सला आषाढी एकादशी निमित्त 6 जुलैला अभंगवारी मी स्वतः करतेय. आणि त्याच्यामध्ये शौनक दादा आहे माझ्या बरोबर गायला, विश्वजित बोरवणकर आहे. सो मट्टा महाराष्ट्र टाइम्सने हा कार्यक्रम आयोजित केलाय. बर, जे कोणी हा पॉडकास्ट बघतंय नक्की मी इथे एक छोटीशी ऍड करून टाकली त्याची. पुण्यातल्या पंडित फार्म्स, कारण आपला ऑडियन्स हा जगभरात 29 देशांमध्ये आहे. जे कोणी पुण्यात आहेत 6 जुलैला नक्की या. ओके, ब्रँडिंग असाइड, लेट अस कम बॅक टू प्रियंका. तर प्रियंका, मला सांग की ज्या वेळेला एखादं गाणं तुझ्याकडे येतं, म्हणजे हे तर झालं जे तू मला ऑलरेडी सांगितलंस की तुला काही व्हॅल्यू ऍडिशन करता येईल का, असं जर असेल तर तू अजून एखादं म्युझिकल घेशील. राईट. पण जेव्हा फिल्म मधलं, कारण फिल्मचं म्युझिक टिकतं नाही म्हटलं तर जेव्हा फिल्म मधलं एखादं गाणं तुझ्याकडे गायला येतं, तेव्हा ते गायचं का नाही हे ठरवण्याचे तुझे काही परिमाण आहेत का? ते गायचं का नाही असं मी कधीच, म्हणजे इतकं काय म्हणू, मी बघितलेलंच नाहीये कधी. जेव्हा मला कुठलं गाणं येतं, जे माझ्या ओळखीतले कंपोजर्स असतात, ज्यांचं काम मला माहितीये, मी तर एक्साइटेड असते त्यांच्याबरोबर काम करायला, कारण मला माहितीये ते छानच काहीतरी असणार आहे. आणि जेव्हा नवीन कंपोजर्स सुद्धा माझ्याकडे घेऊन येतात की ताई हे गाणं तुम्ही, मला आवडेल गायलेलं, तर मी तेव्हा ऐकते गाणं काय आहे का, गाणं काय आहे ऐकते, त्याचे शब्द काय आहेत हे बघते, आणि त्यानुसार मी ते ठरवते गायचं की नाही. ओके. पण ही वेळ खूप कमी येते की गायचं की नाही. बेसिकली ते गाणं आहे त्याच्यामुळे मी गाणार आहे. सो काय तुझा प्रश्न होता? सॉरी, मी नाही, तू दिलास प्रश्न, दिला ना मी उत्तर दिलंस. अगं मला आणि हे सांग की अजून एक इंटरेस्टिंग हे की मी ना, माझी भाची, म्हणजे ऍक्च्युली तुमचं आधी राहुल देशपांडे कलेक्टिव्ह हे चॅनल, तिने असं ती लूपवर ऐकते, ते म्हणजे लावून ठेवते आणि एकानंतर एक व्हिडिओज ते ऐकत जातात. त्यावेळेला मी ते ऐकलं आणि मला सुरुवातीला असं की प्रत्येकच गाणं इतकं असं स्लो का करताय ते. तर जेव्हा आता तू आपल्या शोवर येणार आहेस हे मला कळलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण एक गंमत करून बघूयात. मी तुला गाणं सांगते आणि तुम्ही स्लो करून गायचं, तू तुझ्या स्टाईल मध्ये गायचंस. स्लो करून नाही म्हणत मी, तू तुझ्या स्टाईल मध्ये. मी कुठलंही गाणं माझ्या स्टाईल मध्ये गाय. ग्रेट. सो बदतमीज दिल. अरे बापरे. ओके, मला त्याचे लिरिक्स लागतील, मला माहित नसतात. बर, मग फारच माझ्या 1 2 3 त्याचे लिरिक्स माहिती असतील तुला? आय एम व्हेरी बॅड ॲट लिरिक्स. रिअली? या, म्हणजे मी कवयित्रीची मुलगी आहे हे म्हणायला मला लाज वाटते कधी कधी. सारंग मला ओरडतो की अगं, आणि तो एकपाठी आहे, त्यांना एकदा गाणं ऐकलं की त्याचे लिरिक्स लक्षात राहतात, आणि मी एखादं गाणं 100 वेळा गाऊनही मी तिथे माती खात असते. ओके. काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो दिन गिन गिन के इंतजार, आजा पिया है बहार. ओके ओके, आय डोंट नो मी याच्यात काय हे गायले, पण तू काहीतरी वेगळं गाणं दे मला. सो नेक्स्ट, जाळीमध्ये पिकली करवंद. ओ, दॅट्स माय फेवरेट लावणी. ओके. भारून हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुरा, चला दोघ मिळून चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद, अन जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद.
ओके. आणि रेशमाच्या रेघांनी नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. येलाची बाई येलाची, गुंफियले राघू मोर जोडीला. हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. मजा. आणि आता तुझं डोलकर खूप व्हायरल झालंय, खूप व्हायरल झालंय. ते जर मी नाही विचारलं तर माझा ऑडियन्सच मला सोडणार नाही. त्याच्यामुळे एखादं मला माझं गाणं पण गायला सांग. ओरिजिनल सांगणार आहे. पण 2 गाणी आहेत, एक डोलकर आहे आणि अजून एक आहे, ते झाल्यानंतर. अरे बापरे. बरं. आय बापाची लाराची लेक मिला रे, सोली पिवली गो निसले अंजिरी सारी. आय बापाची लाराची लेक मिला रे, सोली पिवली गो निसले अंजिरी सारी. माझ्या केसान गो मालेला फुलेला चाफा, भास परमलता वाऱ्यान घेतय छेपा. नथना कान साजीरवानी, गला भरून सोन्याचे मणी. नथना कान साजीरवानी, गला भरून सोन्याचे मणी. कोली वाऱ्याची मी घरानी, भेटाया असाच भरतार माझा. येते भेटाया असाच भरतार माझा. आहा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. वा. आता एक माझं फेवरेट आहे म्हणून, अभिना जाओ छोडकर. बर. आई ग, काय चेहरा केला. नाही, मला दर सांगते काय होतं माझं. अभिना छोडकर मला इतक्यात ना सांगणार गायला. आपण दुसरं सांगू का? आणि मला तो मला तो मेल पार्ट आहे. नाही, मला जो मेल पार्ट आहे ना, त्याचा माझा कायम कन्फ्युजन आहे. कायम मी चुकते तिकडे. फिमेल पार्ट का सोडून देऊया, किंवा आज जाने की जिद ना करू म्हणणं. हा, मग आज जाने की जिद नाही चालेल. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया न करो. आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो. वाह 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 वाह. मैं तो आज मतलब बस भाई, अभी और कुछ नहीं हुआ तो भी चलेगा लाईफ में, अशा पोझिशनला मी आलेली आहे आता. मला एक, तू स्पेशली जेव्हा रेशमाच्या रेघांनी गात होतीस ना, त्यावेळेला तुझ्या चेहऱ्यावर जे मिश्किल भाव येत होते ना, ते मी नोटीस केले. ओके, सो मला सांग की अर्थात तू अनारकली करतेस, म्हणजे तू गाते पण आहेस, तू ऍक्टिंग पण करतेस. ऑफकोर्स आय नो यू आर अन ऍक्ट्रेस ऑल्सो. पण जनरलीच गाणं म्हणताना त्याच्यामध्ये अभिनयाचा किती वाटा असतो? 100% वाटा असतो. म्हणजे आता मी समज ही लावणी गायले आणि मी ती स्ट्रेट फेसनी गायले, तर आत्ताचं जे ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे, कोणाला ऐकायला आवडेल? लावणी ही लावणीसारखीच गायली गेली पाहिजे. नक्कीच. सो रेशमाच्या रेखांनी
लाल काळ्या धाग्याने असं मी स्ट्रेट फेस घेऊन गायले तर तिथली मजाच निघून जाईल ना. ऑफकोर्स लावणी इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह फॉर्म ऑफ म्युझिक. त्याच्यामध्ये नखरा आहे, नजाकत आहे, मुरक्या आहेत, ती बरोबर अदाकारी आहे. नक्कीच आणि तुमच्याकडे ते अभिनयाचा अंग म्हणजे म्हणून अभिनय मला असं वाटतं इट्स अ प्लस पॉइंट फॉर मी की यु नो एक्सप्रेशन म्हणजे काय आहे अभिनय. गाणं बरोबर. हे अभिनयच आहे. हो प्लेबॅक जे आपण करतो तो अभिनयच आहे. करेक्ट करेक्ट त्यामुळे ते सगळे एक्सप्रेशन तुमच्यात पाहिजे ना द्यायला. मग तुम्ही Right. मला लावणीसाठी मग तो लावणीचा मी तुम्हाला एक नखरा आणून ते एक्सप्रेशन देईन. इफ यू आर सिंगिंग अ सॅड सॉन्ग तुम्ही यू हॅव टू काय म्हणू पोर युअर हार्ट आउट. बरोबर बरोबर बोलले का मी? बरोबर सो हे सगळे एक्सप्रेशन हा अभिनय हे थेट्रिक्स जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देताय तुम्ही कसा वापर करताय तुमची बॉडी लँग्वेज काय आहे. आता लावणीसारखं आता मी माझ्या कार्यक्रमात मी बार चेअरवर बसून मी गाते पण लावणी म्हणल्यानंतर मला बसवत नाही. मी उभी राहते. करेक्ट मी उभी राहून गाते. त्याच्यामध्ये थोडंसं मला नाचायला आवडतं. एनर्जी आवडते. सो हे सगळं इट्स अ प्लस पॉइंट की तुम्हाला अभिनयाचं अंग असेल तर तुमचं गाणं अजून इट ऍड्स अप. तुमचं गाणं खुलतं. डेफिनेटली डेफिनेटली सो इवन इफ यू आर सिंगिंग अ लव्ह सॉन्ग जस्ट अ स्माइल बाय कीपिंग दॅट स्माइल ना त्या गाण्याचं एक्सप्रेशनच बदलून जातं. हे प्लेबॅक सिंगिंगला खूप उपयोगी पडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन यू डेमॉन्स्ट्रेट फॉर अस? कुठलं गाणं घेऊयात आपण? लव्ह सॉन्ग. हा आता थांब मी माझंच कुठलं तरी आता मी एक्झाम्पल सो तू हवीशी हे जे गाणं आहे मी गायलेलं सोनू निजिन बरोबर गायले निलेश मोरेचं म्युझिक आहे. त्याच्यामध्ये माझा अंतर आहे पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला. मी असं गायलंय. पण आता माईकवर जेव्हा तुम्ही गाताय तुम्ही थोडंसं जरी स्माइल दिलं तुम्ही थोडासा जरी टोन बदलला तुमची बॉडी लँग्वेज जरी बदलली ना तो मायक्रोफोन इतका सेन्सिटिव्ह असतो की तो सगळं कॅच करतो. ओके त्यांना अख्खा टोन तुमचा बदलतो. अख्खा अप्रोच बदलू शकतो. सो प्लेबॅक सिंगिंग काय इंटरेस्टिंग आहे. रेकॉर्डिंग म्हणजे लाईव्ह सिंगिंग इज व्हेरी डिफरंट आणि रेकॉर्डिंग म्हणजे प्लेबॅक सिंगिंग इज व्हेरी डिफरंट. सो हेच मी त्या मायक्रोफोनला तुम्ही जेवढ्या अंतरावर उभा राहता ते पण इट चेंजेस सगळं. सो हेच मी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला. इमोशनच बदलते यार. I know, yeah. So this is all अभिनय, this is all expression. वाव वाव. सो जेव्हा मी अभिनय पण करते आणि जेव्हा मला आता अनारकलीसाठी हा असा मायक्रोफोन इथे लागलेला असतो. सो मला आय नो हाऊ टू यूज द मायक्रोफोन बिकॉज आय एम अ सिंगर. सो आय प्ले विथ माय टोन, आय प्ले विथ माय पिच. बरोबर. सो मी समज खालचा पिच लावलाय पण मला प्रोजेक्शन किती द्यायला पाहिजे हे ऍज अ सिंगर आय नो ऑल ऑफ दिस. सो या ज्या गोष्टी आहेत सो हे इतकं एकमेकात मिसळलेलं आहे सिंगिंग ऍक्टिंग. सो का NSD मध्ये किंवा कुठल्याही ड्रामा स्कूलमध्ये सगळ्यांना गाणं शिकायलाच लावतात ना. सो इट हेल्प्स. तसंच प्रत्येक सिंगरनी एखादं नाटक करून बघायला पाहिजे. करायलाच पाहिजे. बरोबर. डेफिनेटली. इट विल ओपन यू अप ऍज युअर म्हणजे तुम्हाला एक माणूस म्हणून पण एक वेगळा डायमेन्शन मिळतं. स्टेजवरचा कॉन्फिडन्स तुमची बॉडी लँग्वेज चेंज होते. बरोबर. कारण जेव्हा आपण नाटकाच्या प्रोसेसमधनं जातो तेव्हा आपण आपल्या सगळ्या इनिबिशन सोडून देतो. अगदी अगदी अगदी. कारण आपल्याला वी हॅव टू कम आउट ऑफ आवर बॉडी. एक्झॅक्टली. आणि हे सगळं ऍज अ सिंगर इट ऑल ऍड्स अप टू युअर परफॉर्मन्स वेदर इट इज फॉर प्लेबॅक सिंगिंग और लाईव्ह सिंगिंग. राईट. सो मला ना एक गोष्ट ही खूप जाणवते जे मगाशी पण आपण बोललो होतो की आता कलाकारांकडे म्हणजे ते नट असतील किंवा गायक असतील किंवा कोणत्याही प्रकारचे परफॉर्मर असतील त्यांच्याकडे लोकांपर्यंत पोहोचण्याचे ॲव्हेन्यूज आता खूप जास्त झालेले. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनही खूप वाढलेली.
म्हणजे मला हे मान्य आहे की तुमच्यामधलं पर्सिस्टन्स, कन्सिस्टन्सी, तुमची मेहनत, तुमची क्वालिटी हे सगळं ठरवतं अल्टिमेटली तुम्ही लंबी रेस का घोडा होता की नाही. पण तरीही जेव्हा इतकी जास्त कॉम्पिटिशन झालेली असते आणि फक्त मराठीतलीच गायक गायिका असं नाही, तर ही तुमची जगभरातल्या गायक गायिकांबरोबर कॉम्पिटिशन झालेली असते. त्यावेळेला इन्सिक्युरिटीज क्रीप इन होत असतील ना ग? ऑफकोर्स. It is a part and parcel of your life, okay, every career. Correct. So, what is your biggest insecurity? मला असं वाटतं, हे माझं मत आहे की माझ्यामध्ये खूप खूप अनटॅप्ड पोटेन्शियल आहे आणि तशा ऑपॉर्च्युनिटीजच मला मिळणार नाहीत. राईट. म्हणजे मला अजून खूप गायचंय, खूप प्लॅटफॉर्म्सवर गायचंय, फिल्म असू दे, काय OTT, काय जे काय आहे, म्हणजे माझ्यामध्ये जे गाणं आहे, म्हणजे ते गाणं, तशी गाणी जी मला मिळायला पाहिजे तशी मिळणारच नाही. राईट. विच विल पोर्ट्रे मी ॲज अ सिंगर, द बेस्ट दॅट आय कॅन डिलिव्हर. करेक्ट. यु नो. ओके. आणि व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर? ॲज अ सिंगर मी सांगते, मला असं वाटतं बिगेस्ट फिअर वुड बी की मी म्हणजे माझं गाणं मिडिओकर लेवलला झालंय. म्हणजे माझे 100% मी नॉट एबल टू गिव्ह. यु नो. राईट. राईट. आय एम व्हेरी सेल्फ क्रिटिकल इन दॅट वे. म्हणजे मी इतकी क्रिटिसाइज करत असते स्वतःला, कधी कधी तेही खूप होतं. पण मग हे जे सेल्फ क्रिटिकल तू आहेस, ही ती फक्त स्वतःच्या गाण्याबद्दल आहेस का इतर ऍस्पेक्ट्स मध्येही आहेस? नाही, गाण्याबाबतीत जास्त आहे. म्हणजे इतर बाबतीतही आहेस? थोडीफार. म्हणजे मला सगळं करायचं असतं. म्हणजे मला असं एक असतं ना आपल्या बायकांचं की वी वॉन्ट टू बी द बेस्ट वाईफ, बेस्ट मदर, बेस्ट काय म्हणू, डॉटर इन लॉ, बेस्ट डॉटर, की म्हणजे मला, आणि मी ते आवडीनं करते. मला घर छान ठेवायला आवडतं. हे असं इथेच पाहिजे यार, लोक किती छान राहतायत. ते सोशल मीडियावरचे रील्स येतात ना, किती ऑर्गनाइज त्यांचे वॉर्डरोब्स आहेत, त्यांनी मला त्रास होतो की शिट, आपलं वॉर्डरोब असं नाहीये यार. म्हणजे मला हे सगळं करायचं असतं की फ्रीज कसा त्यांचा दिसतो, की ते कसे दर वीकचे असे प्लॅनिंग झालेलं असतं ना त्यांचं, हे मला सगळं अचीव करायचं असतं. होतं का? तर नाही होत. कसं होईल? पण मानस खूप असतो की हे मला करायचंय, की यु नो मला सकाळी उठायचंय, मग आय वॉन्ट टू हॅव दॅट स्टेबल मॉर्निंग रुटीन जिथे मी असं मेडिटेशन केलंय, ग्रीन टी प्यायलाय, मग माझ्या ट्रेनर बरोबर मी वर्कआउट केलंय, एक अशी डायरीमध्ये काहीतरी लिहिलंय वगैरे. सो ह्या सगळ्या आयडियल गोष्टी मला खूप करायच्या असतात, जे ऑब्व्हियसली कधीतरी होतात आणि मोस्ट ऑफ द टाइम्स नाही होत. राईट. सो तू कॉम्पिटेटिव्ह आहेस आणि अम्बिशियस आहेस असं माझ्या लक्षात आलेलं आहे याच्यावरून. तू किती असं दाखवत असलीस की नाही मी करतेय, जसं येईल तसं मी करतेय, असं तू दाखवत असलीस. बट आधी कसं होतं, आधी ती कॉम्पिटिशन जेव्हा मी आय हॅड जस्ट स्टार्टेड, ती कॉम्पिटिशन दुसऱ्यांबरोबर होती कुठेतरी, पण आता ती स्वतः बरोबरच आहे. आणि इट्स मोर डिफिकल्ट बट व्हेरी गुड टू हॅव. म्हणजे स्वतःबरोबर कॉम्पिटिशन. म्हणजे मी आधी जे करत होते, 1 वर्षापूर्वी जे गाणं गात होते, त्याच्या मानाने मी आता किती पुढे आली आहे म्युझिकली, किंवा ऍज अन इंडिव्हिज्युअल जी माझ्या आयुष्यात येणारी गोष्टी मी कशी टॅकल करतेय. आधी मी कशी बावचळून जात होते, आता मी थोडी कंपोज्ड वेनी त्याच्याकडे बघायला शिकलीये का, मॅच्युअर झालीये का, मी थोडी अजून चांगली हँडल करतेय गोष्टी. सो दॅट कॉम्पिटिशन इज विथ मी ओनली. आणि दॅट्स द बेस्ट थिंग असं मला वाटतं. म्हणजे माझं कालचं गाण्यापेक्षा माझं आजचं गाणं चांगलं झालं पाहिजे, ह्याच्यावर सतत मी काम करतेय ना. मग ठीक. ओके. सो आपण ना आता रॅपिड फायर करूयात. ओके. तर ह्या रॅपिड फायर मध्ये सगळी उत्तरं गाण्यातून द्यायची आहेत. माय गॉड. ओके. पण म्हणजे असं काही खूप कॉम्प्लेक्स नाही. तुला सारंगचा खूप राग आलाय, पण तुला तो असा ओपनली एक्सप्रेस नाही करता येते. बापरे. ओके. हे कसं? कुठलं गाणं गाईन? तर मी असं गाईन गाणं, ऍक्च्युली मानापमान मध्ये एक नाट्यगीत आहे ज्यांनी तिची एंट्री होते
चिडलेली असते भामिनी की धनी मी पतीवरी नकशीय धना, धनी मी पतीवरी नकशीय धना, पती जरी धन निधन सममानी, पती जरी धन निधन सममानी, भामावी फल इतर सगुणा, धनी मी पतीवरी नकशीय धना. आता हे शब्द घेऊ नकोस कारण तो तिचा भावना समजलेली आहे. ओके. असं समज की खूप पाऊस पडतोय, चिंब पाऊस पडतोय आणि मस्त तू तुझ्या घराच्या खिडकीत बसून तो एन्जॉय करतेस तो पाऊस. तो जो मूड तयार झालेला आहे तो तू कोणत्या गाण्याने एक्सप्रेस करशील? असं नाही की पावसाचंच गाणं पाहिजे असं नाही, पण म्हणजे हा मूड लक्षात ठेवायचा झाला तर पण पावसाचंच गाणं हवं असेल तर कसंही तुला जसं हवं. म्हणजे एक असं खूप आवडतं गाणं आहे अशोक पत्कींचं, ढग दाटून येतात मन वाहून नेतात, ऋतू पावसाळी सोळा, थेंब होऊन जातात, झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. वा, खूप आवडतं गाणं आहे. पावसाचं झालं म्हणून मी म्हणलं. राईट. जेव्हा तुला असं खूप स्पिरिच्युअल वाटतंय आणि यू हॅव ग्रॅटिट्यूड देवाप्रती, मला अवचिता परी म्हणू प्लीज. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स आय बिगिन माय शोज विथ दिस अभंग. मला खूप आवडतो. अवचिता परी म्हणू झुळकला माळू, अवचिता परी म्हणू झुळकला माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये, अवचिता परी म्हणू झुळकला माळू. वा. असं कोणतं गाणं आहे की जे ऐकल्यावर तू कोणत्याही स्टेट ऑफ माइंड मध्ये असलीस तरी त्याच्यातून बाहेर पडून तू खुश होतेस? खूप गाणी आहेत. म्हणजे असं एक गाणं त्याच्यातलं सांगणं मुश्किल आहे. आजीचं गाणं म्हणू का? म्हण ना. कारण ते माझ्या मनाच्या कुपीतच बसलेलं आहे. ऑफकोर्स. आणि लहानपणापासनं मी गाती. इनफॅक्ट मी आजीची गुरुपौर्णिमा होती तेव्हा पहिल्यांदा माझा स्टेज परफॉर्मन्स कुठल्या गाण्याने दिला होता तर तो या गाण्याने, आणि आय हॅड सरप्राइज्ड हर. त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे सोपडे, माझिया प्रियेचे सोपडे, कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डोलेल, गुलमोहर डोलता, गुलमोहर डोलता, स्वागत ते केवढे, माझिया प्रियेचे सोपडे, माझिया प्रियेचे सोपडे. वा 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 वा. मस्त 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 मस्त. ओके प्रियंका, आफ्टर द वंडरफुल रॅपिड फायर राऊंड, इतका म्युझिकल रॅपिड फायर राऊंड आजपर्यंत आमच्या शो मध्ये झालेला नाही. आय होप इट वॉज सो मच. इट वॉज. ओके, सो मला एक प्रश्न नेहमी पडतो की तू आता दाखवलंस आम्हाला की तुम्ही प्लेबॅक जेव्हा करता तेव्हा तुम्ही अभिनय कशा पद्धतीने करता, पण ते गाणं जेव्हा ऑडियन्स पर्यंत पोचतं तेव्हा तुमच्या आवाजावर मुखवटा हा वेगळ्या कलाकाराचा लागलेला असतो.
Right. सो तू आतापर्यंत जेवढी केवढी गाणी गायलेली आहेस, त्याच्यामध्ये तुझं काय मत आहे, की आजपर्यंत तुझ्या त्या सुरांना, तुझ्या त्या एक्सप्रेशन्सना आवाजातल्या कोणत्या नायिकेनी न्याय दिलाय सगळ्यात चांगला असं तुला वाटतं? वाव. काय होतं मोस्ट ऑफ द टाइम्स गाणी अशी असतात की ती मॉन्टाजेस मध्ये निघून जातात. म्हणजे बऱ्याचदा. लिपसिंग हो. बऱ्याचदा असतंच असं नाही. हं. पण तू हे म्हणल्यानंतर प्रकर्षानं मला आता अ, जे गाणं आठवलं किंवा जी फिल्म आठवली ती चंद्रमुखी. ओह! चंद्रमुखीमध्ये मी अजय अतुल हो. चं संगीत आहे त्याला आणि अमृता हो. नी इतकं सुंदर काम केलंय. त्याच्यामध्ये मी सवाल जवाब गायली आहे. राइट. आणि तो सवाल जवाब तर उत्तम आहेच. पण त्याच्यानंतर जो तो तिसरा अंतरा येतो, त्याचं जे उत्तर ती देते ना, म्हणजे ते गाताना सुद्धा जेव्हा मी ते रेकॉर्ड करत होतो, मी युवान 3 महिन्याचा होता. तेव्हा मी पुण्याहून त्याला घेऊन आम्ही गेलो होतो. कोव्हिडचा काळ होता. आई गं! यशराजला. हां. आणि 4 तास मी नॉनस्टॉप बसून गात होते. बसले होते कारण मी 3 हो. महिन्याचा होता तो आणि माझी म्हणजे आय वॉज कंबर. हो, स्टिल यू इन स्टिल दॅट रिकव्हरिंग. रिकव्हरिंग. आणि दर 2 तासांनी त्याला ब्रेस्ट फीड करायला लागायचं. पण समहाऊ मला आणि वी वर होपिंग की तो नीट राहील. हे सगळं मनात चालली होती. काय घालमेल. आणि सारंग वॉज देअर. माझ्या सासूबाई माझ्याबरोबर आल्या होत्या. पण त्या दिवशी माहिती नाही काय, तो मुलगा 4 तास स्ट्रेट झोपला. जोपर्यंत मी रेकॉर्ड करत होते. मी विदाऊट ब्रेक ते अख्खं गाणं गायले. अजय दादा स्वतः होते, अतुल दादा पण होते तिथे. आणि तो लास्ट अंतरा मला प्रकर्षाने आठवतो कारण इतके सुंदर गुरूनी शब्द लिहिले आहेत त्या सवाल जवाबचे. आणि ते गातानाच मला म्हणजे भरून आलं होतं. आणि गाणं झालं, रेकॉर्ड झालं. द होल एक्सपिरियन्स वॉज किती सुंदर. म्हणजे आता अजय अतुलकडे गाणं हा एक कायमच काय म्हणू एक आनंद आहे. आनंद आहे. इतकं शिकायला मिळतं आणि ते द वे दे आर इन्व्हेस्टेड इन देअर म्युझिक इज समथिंग एल्स. म्हणजे ते बरोबर. पॅशनेट असतात खूप. हो. सो मग प्रसाद दादाचा मला आठवतंय मेसेज आलेला, मंजिरी ताईचा मला मेसेज आलेला, की "अगं, हे गाणं ऐकून तो शेवटचा अंतरा ऐकून तुझा सगळे रडतायत सेटवर." ते शब्दही गुरूनी इतके सुंदर लिहिलेत आणि ऑफकोर्स अजय अतुलचं म्युझिक. सो द ओव्हरऑल एक्सपिरियन्स काही गोष्टी अशा जुळून येतात म्हणतात ना, तसं झालंय ते. किती वर्णू ग महिमा त्याचा, त्याच्या पायी घडले ग, हरवून जाता त्याची सावली, जगी कटी पडले ग, लय मोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो ग, उमगायाला सोपी आई बाप कुणाला कळतो ग, जन्म घेजे त्या साऱ्यावर त्याच्या गुणांची छाप दिसे, सवाल होता फक्कड त्याचा जबाब केवळ बापासे, जिरजी काटा येतो अंगावर. हे शब्द, म्युझिक आणि त्या इमोशननी ते आलंय आणि त्या इमोशननी तिने ते दाखवलंय. सो या करेक्ट. सो आपण आता प्रियंका आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतोय. ओके. ज्याचं नाव आहे सा न वी वी, म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पूर्वी जेव्हा पत्र लिहिलं जायचं तेव्हा आपण जसं डिअर सो अँड सो लिहितो तसं त्यांच्या नावाखाली सा न वी वी असं लिहिलं जायचं. सो पूर्वी असे पोस्ट कार्ड यायचे, विच आय एम शुअर युअर नो. तर असं जर पोस्ट कार्ड आता तुला एक दिलं की ज्याच्यावर तुला हवं त्या व्यक्तीला तू पत्र लिहू शकतेस, मग ती व्यक्ती हयात असो नसो, इट डझंट मॅटर. सो तू कोणाला एक छोटासा संदेश त्या पोस्ट कार्डावर लिहिशील आणि काय लिहिशील? वाव. मला असं वाटतं मी आजीला माझ्या
पत्र लिहीन. कारण खूप लहान होते मी तेव्हा ती गेली आणि एवढी मोठी आर्टिस्ट, एवढं तिचं पोटेन्शियल होतं, त्या मानानं तिला दम्याचा विकार होता म्हणून तिला नंतर गाणी गाता आली नाहीत. पण तिच्यातला आर्टिस्ट इतका म्हणजे काय म्हणू, ते क्राफ्ट इतकं तिला शांत बसू देत नव्हतं की ती कंपोज करायला लागली. आणि तिने इतकी सुंदर कॉम्पोजिशन्स कंपोज केलेली आहेत. आणि मला असं वाटतं की ती माझी हीच खंत आहे, हळहळ आहे, खंत नाही पण हळहळ आहे की ती आज असायला हवी होती. माझं इन्स्पिरेशन ती आहे. मी तिचं आत्मचरित्र वाचलंय, जिथे ती 17 वर्षांची असताना शी वॉज अ सक्सेसफुल प्लेबॅक सिंगर ॲट दॅट टाइम. आणि त्यावेळेला त्या काळात एका बाईनी स्वतःच्या पायावर उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट होती. तिने तिची 4 व्हीलर घेतली होती 20व्या वर्षी आणि संगीत नाटकामध्ये तिने कामं केली होती. आणि अनफॉर्च्युनेटली अजून लोकांना हे जेवढं माहीत असायला पाहिजे तिचं काम, तेवढं माहिती नाहीये. पण ते माझ्या रूपातनं मी पसरवायचा, लोकांपर्यंत सांगायचा प्रयत्न करत असते. पण मला असं वाटतं की मला तिला पत्र लिहावंसं वाटेल आणि म्हणावंसं वाटेल की प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी, प्रत्येक वेळेला स्टेजवर जायच्या आधी किंवा प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंग करायच्या आधी मी मनामध्ये हळूच तुला नमस्कार करते, मनामध्ये तुला हळूच आठवते आणि तुझा आशीर्वाद तर आहेच आहे कायम. आणि हे जे काय करतीये, हे जे करू बघतीये, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आजी आजोबा, माझे आई बाबा, ऑब्व्हियसली इट्स इन माय जीन्स. आणि ह्याचं कुठेतरी मला चीज करायचंय आयुष्यभर. आणि हे म्युझिक जे आहे, जे तू मला दिलंयस, ते मी माझ्यापेक्षा कधीच वेगळं होऊ देणार नाही. तिथे कधीही मी आय विल नेव्हर टेक इट फॉर ग्रँटेड. आणि मी कायम माझे 100% देत राहीन. आणि थँक्यू. यू हॅव बीन माय बिगेस्ट इन्स्पिरेशन. वाह! वाह! सो प्रियांका, ऑन दॅट नोट, काय म्हणू मी, आपल्या ज्या आजच्या गप्पा झाल्या आहेत ना, त्या म्युझिकल तर झाल्याच आहेत आणि ते अपेक्षित होतं. पण इतकं इन्स्पायरिंग आहे हे, कारण तू जे काम करतेयस, तू जे करिअर करतेयस, त्याच्यामध्ये ना तू एक अशी जुन्याची आणि नव्याची अशी सांगड घालतेस, जे खूप अवघड असतं करायला. म्हणजे संगीत जुनं, बैठक आपली शास्त्रीय संगीताची, त्याच्यामध्ये जे 70s 80s मधली जी गाणी आहेत ती त्या पद्धतीने गाऊन, गझला गाऊन, ती अत्यंत मॉडर्न माध्यमातून तू लोकांपर्यंत पोहोचवतेस. हे खूप अवघड आहे करणं आणि ते तू करतेस. आणि कुठेतरी आय थिंक त्याच्यामुळे ना तुझा खूप मोठा वाटा आहे. आपलं क्लासिकल म्युझिक आणि जुनं संगीत जे आहे ते आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, पोचवायला तुझा लागलेला हातभार हा बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली मी तुला थँक्यू म्हणते. कारण नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला कळणार कसं की आपल्या संगीतात काय आहे नेमकं. सो थँक्यू सो मच. आणि तुला जे अचीव करायचं आहे ते सगळं तू अचीव करशीलच. याचं कारण आम्हाला ज्या पद्धतीने तू आनंद देतेस, तुझ्या प्रत्येक एव्हरी रील, एव्हरी मिनिट ऑफ युअर परफॉर्मन्स हे आमच्यासाठी रिलीफ तर असतोच, जसं तू म्हणालीस तसं, पण आनंद असतो. आणि इसलिए यही दुआ चाहते हैं की तुला जे अचीव करायचं ते सगळं काही अचीव कर. सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. इट मीन्स अ लॉट. आणि मला खूप छान वाटलं. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला असे खूप पॉडकास्टच्या रिक्वेस्ट येत असतात, पण मला ना मी खूप कुठेतरी अशी जात नाही पटकन. मला सगळं बोलायला काय आय डोंट नो, म्हणजे थोडी स्केप्टिकल असते. पण तू बोलवलंयस म्हणल्यानंतर मला माहित होतं की खूप मजा येणार आहे मला. आणि खरंच तुला भेटून, तुझ्या सगळ्या टीमला भेटून मला खूप छान वाटलं आणि इतक्या छान गप्पा मारता आल्या. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू.